जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय जगन्नाथ जय बलदेव। 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 जय जगन्नाथ जय बलदेव। जय जगन्नाथ जय बलदेव। जय जगन्नाथ जय बलदेव। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय जगन्नाथ जय बलदेव। जय जगन्नाथ जय बलदेव। जय जगन्नाथ जय बलदेव। जय जगन्नाथ जय बलदेव। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय जगन्नाथ जय बलदेव। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय जगन्नाथ जय बलदेव। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय जगन्नाथ जय बलदेव। जय जगन्नाथ जय बलदेव। जय जगन्नाथ जय बलदेव। जय जगन्नाथ जय बलदेव। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय जगन्नाथ जय बलदेव। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय जगन्नाथ जय बलदेव। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। हरि जय जगन्नाथ जय बलदेव। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय जगन्नाथ जय बलदेव। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय जगन्नाथ जय बलदेव। जय जगन्नाथ जय बलदेव। जगन्नाथ जय बलदेव। जय जगन्नाथ जय बलदेव। सुभद्रा जय नीलाचलधाम। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय जगन्नाथ जय बलदेव। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जय जगन्नाथ जय बलदेव। जय सुभद्रा जय नीलाचलधाम। जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ हरि बोल। जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ हरि बोल। जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ
जगन्नाथ जय जगन्नाथ हरि बोल हरि हरि जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ हरि बोल जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ हरि बोल जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ हरि बोल जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ हरि बोल जय जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ हरि बोल जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ हरि 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 जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ हरि बोल जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ हरि बोल कुंडलीक वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय हरि महाराज की जय जगन्नाथ भगवान की जय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः बर्हापीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तीं च मालाम् रन्ध्रार्वेणोरधरसुधया गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आपादमौलिपर्यन्तं गुरुणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः जगन्नाथाष्टकाचं पठण आपण करणार आहोत देव तुकाराम कदाचित कालिंदी तट विपिन संगीत कवरो मुदा गोपी नारी वदन कमलास्वाद मधुपः रमा शंभु ब्रह्मा मरपति गणेशार्चितपदो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे भुजे सव्ये वेणु शिरसि शिखपिञ्छङ्कटतटे दुकूलं नेत्रान्ते सहचरकटाक्षं विदधते सदा श्रीमद्वृन्दावनवसति लीला परिचयो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे महाम्भोधे सीरे कनकरुचिरे नीलशिखरे वसन्तासादान्तः सहज बलभद्रेण बलिना सुभद्रा मध्यस्थः सकलसुरसेवावसरदो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे कृपापारावारस्य जलजलदश्रेणिर्चिरो रमावाणी सोमस्फुरदमलपद्मोद्भवमुखैः सुरेन्द्रैराराध्यश्रुतिगणशिखा गीतचरितो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे रथारूढो गच्छन् पथि मिलितभूदेव पटले स्तुतिप्रादुर्भावं प्रतिपदमुपाकर्ण्य सदया
दया सिंधुर्बंधु सकल जगतां सिंधु सुतया जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे परब्रह्मा पीडा कुवलयदलोत्फुल्ल नयनो निवासी नीलाद्रौ नीत चरणो नंत शिरसि रसानंदो राधा सरसवपुरालिंगन सुखो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे न वै प्रार्थ्यं राज्यं न च कनकाभोग विभवम् न याचेऽहं रम्यां निखिल जनकाम्यां वयोवधूं सदा काले काले प्रमथपतिना गीतचरितो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे हरे त्वं संसारं द्रुततरमसारं सुरपते हरत्वं पापानां विततिमपरां यादवपते अहो दीनानाथं नीतमचलं निश्चितपदम् जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं श्रीजगन्नाथाष्टकं सम्पूर्णम् अखण्डानन्दरूपाय सविज्ञानप्रदायिने भगवद्वान्ददिनेशाय गुरुनाथगुरवे नमः नामस्मरणसक्ताय आनन्दाविष्टचेतसे चक्रीभजननिष्ठाय गुरुनाथगुरवे नमः इहापुत्रार्थफलभोगवैराग्यरूपिणे क्षमाद्यैश्वर्ययुक्ताय गुरुनाथगुरवे नमः सदा सन्तुष्टमनसे शान्तिसौख्ययुक्ताय च अयाचितानन्दतुष्टाय गुरुनाथगुरवे नमः पाण्डुरङ्गक्षेत्रयात्राकारिणे प्रतिवत्सरे सद्दर्शनप्रमोदाय गुरुनाथगुरवे नमः आनन्दाब्धिनिमग्नाय स्वकीयानन्ददायिने शिष्यमन्त्रोपदेशेते गुरुनाथगुरवे नमः तटाकसन्निधौ देवग्रामान्तिकनिवासिने सविरामार्यधाम्ने ते गुरुनाथगुरवे नमः चूडामणिपदाम्भोजलीलभ्रमराय च परतापप्रभेदाय गुरुनाथगुरवे नमः गुरुनाष्टकं पठे नित्यं मनुजो भक्तिसंयुतः सुदृढं निश्चयं कृत्वा सर्वान् कामान् अवाप्नुयात् इति श्रीमदनन्दशास्त्री विरचितं श्रीगुण्डाष्टकं सम्पूर्णम् पुंडरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय सद्गुरु हरि महाराज की जय जगन्नाथ भगवान की जय। ओम नमो परमहंसा स्वादित चरणकमल चिन्मकरंदाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात्
पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। यदक्षरमनाख्येयम् आनन्दमजकेवलं श्रीमन्निवृत्तिनाथ इति ख्यातं दैवतमाश्रये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। आदिनाथं च मत्सेन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः। अखंडानंदरूपाय सविज्ञानप्रदायिने भवध्वान्तदिनेशाय गुंडाख्यगुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्रसुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धामामध्ये बलभद्र सुभद्रा आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरित्र चिंतनाकरता आपण एकत्रित आलेलो आहोत। भगवंताचं चरित्र, त्या चरित्राच्या संबंधानं जो विचार चरित्र म्हणून करणं आवश्यक आहे त्याचा थोडासा विचार आपण करून आलो। क्षेत्र महात्म्य म्हणून जगन्नाथपुरीचा आणि इथले भगवान जगन्नाथ या नावाने प्रसिद्ध आहेत, तर जगन्नाथ या पदाचा थोडासा विचार आपण करून आलो। चरित्र चिंतनामध्ये बलराम दादांचं चरित्र आणि सुभद्रेचं चरित्र आपण पाहून आलो। भगवान श्रीकृष्णांच्या चरित्र चिंतनाला आता आपल्याला प्रारंभ करायचा आहे। भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे अलौकिक चरित्र समजलं जातं। काल आपण असं बोललो, परवाही बोललो की भगवान जेव्हा अवताराला येतात तेव्हा अवताराला येताना एकटे अवताराला येतात असं नाही। भगवान आपल्याबरोबर आपल्या कार्याच्या परिपूर्ती करता ज्यांची ज्यांची आवश्यकता असते त्यांना त्यांना बरोबर घेऊन येतात। म्हणून क्षेत्राचा अवतार असतो, क्षेत्रामध्ये असणाऱ्या तीर्थाचा अवतार असतो, क्षेत्राच्या अवतीभोवती असणाऱ्या वृक्षांचा अवतार असतो, क्षेत्रामध्ये असणाऱ्या दगडांचा अवतार असतो। असं सगळंच त्याच्याकडे बघताना त्या दृष्टीनं आपल्याला पाहिलं पाहिजे। त्या त्या क्षेत्रामध्ये भगवान अवताराला येतात। ही अवतार नावाची जी संकल्पना आहे, भगवंताचा अवतार, अनेक अवतार भगवंताने धारण केले याचा विचार आपण अनेक वेळेला बोलून दाखवतो। संतांचा अवतार, भगवंताचा अवतार, पण अवतार ही काय संकल्पना आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे। भगवंताचा अवतार होतो म्हणजे काय? भगवान वरून खाली येतात। अवतरती इति अवतारः अशी अवतार शब्दाची एक व्युत्पत्ती सांगितली जाते। पण भगवंताचा अवतार होणं म्हणजे नेमकं काय आहे? वरून परमात्मा खाली येतात याचा अर्थ खाली परमात्मा नसतात का? वरून खाली असा खाली आणि वर असा भेद भगवंताच्या बाबतीत आपण आपल्याकडे केला जात नाही। जर परमात्मा व्यापक आहे तर वरून खाली येणं, खालून वर जाणं असं भगवान करत नाही। अवतार म्हणजे जर वरून खाली येणं असेल तर अवतार समाप्ती म्हणजे खालून वर जाणं आहे का? याला अवतार म्हणत नाहीत। अवतरती इति अवतारः ही शब्दाची व्युत्पत्ती म्हणून जरी मान्य केलेली असली तरी सुद्धा आपल्याकडे मात्र त्या अवतार या संकल्पनेचा विचार थोडासा वेगळ्या अर्थाने केलेला आपल्याला दिसून येतो। काय आहे अवतार? अवताराचा एक विचार आपल्याला असा व्यापकत्वाला डोळ्यासमोर ठेवून वर खाली असा भेद ज्याच्यामध्ये दिसत नाही तिथं परमात्माचा त्या अर्थाने अवतार मानला जात नाही। मग अवतार कशाला म्हणायचं? जो निर्गुणातून सगुण साकार होतो त्याला अवतार असं म्हणा, असा दुसरा विचार आपल्याला पाहता येतो। निर्गुणातून सगुण साकार झाला, निर्गुण रूप त्यांनी सोडून दिलं, सगुणाचा विग्रह, सगुण रूपाचा विग्रह त्यांनी धारण केला, याला अवतार म्हणायचं का? तर यालाही अवतार म्हणता येत नाही। कारण आपल्या संत वाङ्मयामध्ये सगुण आणि निर्गुण या दोघांमध्ये तशा अर्थाने
जाणीवेच्या अर्थाने, तत्व या अर्थाने कोणताही फरक केला गेलेला नाही. तुकाराम महाराजांनी या तत्वाचा विचार करत असताना जे शब्द वापरलेत ते वापरलेत सगुण साकाराला, पण शब्द योजना केलेली आहे ती निर्गुण निराकाराच्या अर्थानं. कितीतरी अशी उदाहरणं आपल्याला पाहता येतात. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचं वर्णन करताना पांडुरंगाला म्हटलंय की हा परमात्मा वेगळा आहे, केवळ डोळ्याला दिसतो म्हणून तो त्या आकाराचा आहे असं समजायचं कारण नाही. हा परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे, पण तरीही तो पांडुरंग आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास, पण तो कोण आहे? तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव, वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. आता श्रुती ज्याला नेती नेती म्हणतात त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचे आम्ही दास आहोत, हे तुकाराम महाराजांचं बोलणं. किंवा तुकाराम महाराजांनी दुसऱ्या एका अभंगामध्ये आणि त्याच अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी शेवटी देवाला परमात्म्याच्या संबंधानं बोलताना असं सांगितलं, तुका म्हणे निज रूपडे हे तत्व बीज. रूपडे असा शब्द वापरला पण त्याला तत्व बीज म्हटलं. रूपडे हा शब्द सगुण साकाराचा वाचक आहे, पण तत्व बीज हा शब्द निर्गुण निराकाराकडे लावावा लागतो. असे कितीतरी अभंग आहे. निर्गुण निराकाराचे वाचक असणारे शब्द जर सगुण साकाराकडे लावून जर यथार्थतेनं त्याची सिद्धी करता येत असेल तर सगुण निर्गुणाच्या संबंधाने भेदाचा विचार सांप्रदायिक संतांनी केलेला नाही. तुकाराम महाराज परमात्म्याचं वर्णन करताना म्हणतात, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. तुम्हाला आता आनंद हा शब्द निर्गुण निराकाराचा वाचक आहे. अद्वय नित्य निरामय योग्यांचं निजध्येय. योगशास्त्राचा विचार केला तर योगी सगुण साकाराला मानत नाही, योगी निर्गुण निराकाराची उपासना करणार आहे. त्या निर्गुण निराकाराची उपासना करताना एकदम चित्ताची एकाकारता होत नाही, म्हणून त्याला प्रारंभाला काहीतरी आलंबन लागतं, म्हणून तस्य वाचकः प्रणवः असं सूत्र आपल्याला सापडतं. योगशास्त्राने ईश्वर मानला, पण तो आपल्याला निर्विकल्प समाधीच्या प्राप्तीकरता साह्यभूत होणारा बहिरंग साधन म्हणून मानला गेलेला असा ईश्वर आपल्याला योगशास्त्राने मानलेला दिसतो. मग असा जो परमात्मा जो योग्यांचं निजध्येय आहे, तो ते निजध्येय असणार त्याला निर्गुण निराकारत्व दिलं. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगियांचे. पण असं योग्यांचं निजध्येय तुम्हाला पाहायचं असेल तर मी तुम्हाला दाखवतो. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. तुम्हाला ते निर्गुण निराकार तत्व पाहायचंय ना, मग चला. म्हणून त्या प्रत्येक पदाचा संबंध आपल्याला पहा भीमातिरी विठ्ठल रूप या पदांशी जोडून घ्यावा लागतो. आनंद बघायचाय, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. अद्वयत्व बघायचंय, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. नित्यत्व बघायचंय, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. निरामयत्व बघायचंय, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. योग्यांचं निजध्येय बघायचंय, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. योग्यांच्या मनाला जे सापडत नाही ते मी पाहिलं, हे ज्ञानोबा बोलून दाखवतात. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, पाहता पाहता मना न पुरे धणी, देखिला देखिला माये देवांचा देव, पिटला संदेह निमाले दुजे पण. ज्ञानोबारांनी आपल्याला किती बारकाईने याचा विचार सांगितला. निर्गुण म्हणून ज्ञानोबारांनी पहिल्यांदा हा प्रश्न उपस्थित केला देवासमोर, देवा तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. आणि मग देवालाही याचं उत्तर जेव्हा देता येईना तेव्हा ज्ञानोबारांनी उत्तर देऊन टाकलं, सगुण निर्गुण एक गोविंद रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण म्हणो. देव म्हणाला कसंही बघा, तुम्हाला जसं जमेल तसं करा. सगुण म्हणावं वाटलं सगुण म्हणा. ज्ञानोबा म्हणाले तसं नाही, मग सगुण निर्गुण एक गोविंद रे.
अरे तू सगुण आणि निर्गुण आहेस. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियली. तुकोबारायांनी त्या संबंधामध्ये चिंतन करताना हे शब्द वापरले. हा परमात्मा जाने जाने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियले. सगुण निर्गुणाचं एकत्रीकरण म्हणून आचार्यांनी याला परब्रह्मलिंग म्हटलंय, पण तरीही पांडुरंग म्हटलं. महायोग पीठावर स्थापित असणारा हा परमात्मा, पण तरी सुद्धा त्याला परब्रह्मलिंग म्हटलं, तरी त्याला पांडुरंग असा सगुणाचा वाचक शब्द वापरला. निर्गुण निराकाराची सिद्धी जर सगुण साकार वाचक शब्दाने होत असेल, अथवा सगुण साकाराला निर्गुणाचे वाचक शब्द यथार्थतेने लागू पडत असतील, तर सगुण आणि निर्गुणाचा अभेद आणि सगुण निर्गुणाचं ऐक्य आपल्याला मानावं लागतं. मग तो निर्गुणातून सगुण साकार झाला, याला अवतार म्हणा, अशी संकल्पना आपल्याला स्वीकारता येत नाही, कारण त्यांची एकरूपता मानली गेली. मग अवतार म्हणजे काय आहे? जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये याचा विचार सांगताना असं सांगितलं की अवतार म्हणजे काही नसतं, जे इंद्रिय गोचर नसतं ते इंद्रिय गोचर झालं की त्याला अवतार असं म्हणतात. अवांग मनस गोचरत्व हे परमात्म्याला आहेच आहे, पण तोच परमात्मा वांग मनस गोचर झाला. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं श्रुती बोलते. पण उपनिषद जरी त्याला यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह म्हणत असतील, तरी सुद्धा तो जेव्हा आमच्या इंद्रियांना गोचर होतो, जो अवांग मनस गोचर आहे तो इंद्रिय गोचर झाला की त्याला अवतार असं म्हणा. ज्याला कुठल्याही नामाचा शब्दाचा स्पर्श होत नाही ते निर्गुण निराकार आहे, पण ज्याला हजार नावानं त्याचं ध्यान करता येतं तो सगुण साकार आहे. ज्याचं रूप डोळ्याला बघता येत नाही तो निर्गुण निराकार आहे, पण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी म्हटलं की तो सगुण साकार आहे. म्हणून नामरूपाचा संबंध परमतत्वाशी नसतो, कारण नामरूप माईक आहे तसं शास्त्राचं वचन आहे. नामरूप माईक असल्यामुळे नामरूप निवृत्त होतात. या जगतामध्ये कुणाचं नाव टिकलं नाही, कुणाचं रूप टिकलं नाही. आपल्याला आपल्या आजोबांचं नाव माहितीये, पणजोबांचं नाव माहितीये, पणजोबांच्या आजोबांचंही नाव माहितीये, पण त्या पणजोबांच्या आजोबांच्या पणजोबांच्या आजोबांचं नाव माहितीये का? नाही, ते गेले ना, ते त्यांचं रूपही संपलं, त्यांचं नामही संपलं. नामरूप निवृत्त होतात. अस्ति भाति प्रियम रूपम नामच्चेत्यंश पंचकम आद्यत्रयो ब्रह्मरूपम माया रूपो ततो द्वयम. जे जे पदार्थ कार्य म्हणून आकाराला येत असतात, त्या प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी 5 अंश असतात. अस्ति भाति प्रिय नाम आणि रूप. याच्यातलं अस्ति भाति प्रिय हे ब्रह्माचे अंश आहेत आणि नाम आणि रूप हे मायेचे अंश आहे. त्यामुळे अस्ति भाति प्रियत्व हे परब्रह्माचं अंश असल्यामुळे वस्तू संपली तरी वस्तूचं प्रियत्व संपत नाही, पण वस्तूचं नाम आणि वस्तूचं रूप हे मात्र निवृत्त होऊ शकतं. नाम आणि रूप निवृत्त होतं. कुणाचंही नाव टिकलं नाही, कुणाचंही रूप टिकलं नाही, पण भगवंताचं नाम आणि भगवंताचं रूप याला मात्र कधी धक्का बसला नाही. रामावतारामध्ये राम हा विग्रह प्रकट झाला असेल, कृष्ण अवतारामध्ये कृष्ण हा विग्रह प्रकट झाला असेल, पण याचा अर्थ राम हा विग्रह आता नष्टच झाला असं झालं नाही. द्वापार युगामध्ये सुद्धा रामरूपानं दर्शन भगवंतांनी दिलेली उदाहरणं आहेत. आपल्याला कालभेदाने पुराणांनी परमात्म्याच्या अवतार विग्रहांचा विचार करत असताना कालभेदाने त्याचा विचार केलाय, युग भेदाने त्याचा विचार केलाय. परमात्म्याच्या नित्यतेचे विचार करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये युग भेदानं विचार करणं ही एक पद्धत आहे. कारण सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग ही जी युगांची चौकडी आहे ना, ही फिरत राहते. आणि त्या त्या द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा अवतार होणारच आहे.
त्या त्या युगामध्ये जो जो अवतार ठरलेला आहे तो तो अवतार त्या त्या युगामध्ये होणार. मग ते युग फिरून आलं की पुन्हा तो अवतार, ते युग फिरून आलं पुन्हा अवतार. आणि अशा युगभेदाने भगवंताच्या विग्रहाचा विचार आपल्याला पुराणांनी केलेला दिसून येते. हे पुराणातलं चिंतन आहे. पुराणांनी हा विचार केला. युगभेदाने अवताराची संगती लावून द्या. रामावताराचा विचार करताना रामाचा विग्रह हा रामावतारा पुरता मर्यादित नव्हता. आजही कलियुग सुरू झाल्यानंतर आजही ज्याला रामचंद्र प्रभूंच्या त्या विग्रहाची आवड आहे, रामचंद्र प्रभूंच्या भक्तीमध्ये जो रत झालेला आहे, रामचंद्र प्रभूंशी जो अनन्य आहे, रामचंद्र प्रभूंच्या चरणी ज्याने आपलं जीवन समर्पित केलंय, रामचंद्र प्रभूंच्या दर्शनाची ज्याला अत्यंत आस लागलेली आहे, त्याला रामचंद्र प्रभू आजही दर्शन देतात. त्याच रूपामध्ये जर देत असतील तर ते रूप गेलं कुठं? ते नित्य राहिलं, ते शाश्वत राहिलं. आम्हाला ज्या रूपामध्ये भगवंताच्या दर्शनाचं प्रेम आहे, दर्शनाची आवड आहे, त्या रूपामध्ये परमात्मा दर्शन देतात. ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळी. तुकाराम महाराज म्हणतात ना, ज्याने ज्याने जसं जसं इच्छा करावी तसा तसा परमात्मा होतो. नाही, परमात्म्यानेच अर्जुनाला सांगताना 18व्या अध्यायामध्ये हे सांगितलंय, भक्त जैसेनी जेथ पाहे तेथ ते तेच होत जाये, तो मी झालो आहे खेळणे आजी. अर्जुना, मी तुझ्या हातातला खेळणं झालोय, पण मी कोण आहे माहिती आहे? मला सामान्य समजू नकोस. माझा भक्त माझी ज्या रूपानं अपेक्षा करतो त्या रूपानं व्यक्त होणारा मी आहे. भक्त जैसेनी जेथ पाहे तेथ ते तेच होत जाये, तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. असा जो मी आहे तो तुझ्या हातातलं खेळणं झालो. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी, बाप रखुमा देवी वरु खूण बाणली कैसी. ज्ञानोबराय चिंतन करता. अनंत रूपे अनंत वेशे, परमात्म्याची अनंत रूप आहेत, अनंत वेश आहेत. कोणत्या रूपामध्ये परमात्मा, आपली इच्छा कोणती आहे ती सांगा, परमात्मा तो आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळामध्ये अवताराला आले आणि भगवान श्रीकृष्णाच्या त्या अलौकिक विग्रहाची चर्चा परिसरामध्ये व्हायला लागली, त्या भगवान श्रीकृष्णांच्या त्या रूपाचा विचार, त्याची चर्चा कैलास पर्वतापर्यंत गेली. कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती माता बसलेले असताना पार्वती मातेने भगवान शंकरांना सांगितलं, अहो म्हणे गोकुळामध्ये भगवंताचा अवतार झालाय, फार गोड रूप आहे असं कळलंय, मग चला ना दर्शनाला जाऊ ना, भेटू, बघू, त्या रूपाचा आनंद घेऊ, चला. भगवान शंकर म्हणाले, ते रूप तिथं जाऊन बघणं काय, इथं ध्यानात आणणं काय, अर्थ एकच. पार्वती माता म्हणाली, ध्यान तुमचं लागतं, मला दर्शनच पाहिजे, मला घेऊन चला, गोकुळात घेऊन चला. आता स्त्री हट्ट आहे, भगवान शंकर झाले म्हणून काय झालं, स्त्री हट्ट आहे. भगवान म्हणाले, जाऊया दर्शनाला, पण एक आहे, मी शंकर या रूपामध्ये आणि तू पार्वती या रूपामध्ये जर दर्शनाला जाऊ तर तो परमात्मा आपल्याला दर्शन देणार नाही. तो आपल्याला पूज्य मानतो, आपण त्याला पूज्य मानतो, तो दर्शन देणार नाही. मग देवाचं दर्शन ज्या कोणत्या रूपात आपल्याला घ्यायचं असेल ते घेता येईल, पण त्याच्याकरता अट एक आहे, त्याचा भक्त म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे आणि त्याच्याकडे जाता आलं पाहिजे. आपणच जर स्वतःला परमात्मा म्हणून चाललो तर तो दर्शन देणार नाही, आपल्याला त्याचा भक्त म्हणून जावं लागेल. पार्वती माता म्हणाली, मी कोणतंही रूप घ्यायला तयार आहे, वाटेल ते करायला तयार आहे, पण मला त्याचं दर्शन पाहिजे. ठीक आहे, जाऊया. भगवान शंकर आणि पार्वती मातेने भक्ताचं रूप घेतलं आणि त्या रूपामध्ये गोकुळामध्ये प्रविष्ट झाले. गोकुळामध्ये आल्यानंतर भगवंताच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर परमात्मा, यशोदा माता होतेच घरामध्ये. यशोदा मातेचा काही संबंध काढला. आता परमात्माच आहे तो, काय कुठून कसा संबंध लागेल याचा विचार करण्याचं कारण नाही.
यशोदा मातेने बोलवलं, वर बोलवलं, स्वागत केलं, पाठ मांडले, पाणी दिलं, दूध दिलं. या दोघांनी सांगितलं तुम्हाला मुलगा झालाय, त्याला बघायला आम्ही आलो. अहो झाला म्हणे, दाखवते. भगवंताला पार्वती मातेच्या हातात दिलं आणि आता हे दोघांच्या जेवणाची व्यवस्था काही केली पाहिजे. जेवण करून हे परत जाणार असतील तर व्यवस्थित जेवण झालं पाहिजे. त्या मुलगा पार्वती मातेच्या हातामध्ये दिला आणि यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याकरता म्हणून यशोदा माता आज स्वयंपाकघरामध्ये निघून गेली आणि भगवान श्रीकृष्णाला हातामध्ये मांडीवर घेऊन पार्वती माता शंकरांना दाखवते, अहो बघा काय रूप आहे, काय रूप आहे. असं अलौकिक रूप यापूर्वी कधी बघितलं नाही. सावळं रूप आहे, कुरळे केस आहेत, डोळे अत्यंत भावविभोर आहे. याच्याकडे बघताना आपलं आपल्याला भान राहत नाही, इतकं सुंदर रूप आहे. काय सुंदर रूप देवाने धारण केलं बघा. असं म्हणून पार्वती माता शंकराकडे बघते तर याला बघून त्यांची कधीच समाधी लागली होती. या रूपाला बघून भगवान शंकर समाधी अवस्थेमध्ये गेलेले. पार्वती माता त्यांना अहो बघा, कुठे बघा, डोळे मिटून त्याचं ध्यान करत बसले. पार्वती माता त्या रूपाचा आनंद घ्यायला लागली आणि त्या रूपाकडे बघता बघता पार्वती मातेला पान्हा फुटला. भगवंताचं रूपच इतकं अलौकिक होतं की त्या रूप दर्शनाने बघणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव जागा व्हावा. गंमत कशी आहे, भगवान श्रीकृष्ण देवकीच्या पोटी आले पण त्यांना दूध पाजलं यशोदेने. पान्हा फुटला यशोदेला. आई नसताना पान्हा फुटणं शक्य नसतं. ठीक आहे, यशोदेलाही मुलगी झाली होती, तिला दूध हसणं मान्य आहे, पण दुसऱ्या कुठल्या मुलाला बघून कुठल्या परक्या स्त्रीला पान्हा फुटत नाही. यशोदेला पान्हा फुटला भगवंताला बघून. पार्वती मातेला पान्हा फुटला. पार्वती मातेने काही विचार केला नाही. नवरा समाधीमध्ये, यशोदा माता जवळ नाही आहे, पान्हा फुटलाय. काही विचार न करता पार्वती मातेने भगवान श्रीकृष्णांना पदराखाली घेतलं, स्तनपान करवलं. आणि तेच भगवंताला काय, भगवंताने लीलाच करायचं ठरवलं होतं. भगवान म्हणतात मी लहानच आहे, मला काय दूध मिळाले अशी कारण. भगवान स्तनपान करायला लागले आणि पार्वती मातेला भगवंताला स्तनपान करवताना मातृत्वाच्या आनंदाची परमसीमा गाठता आली. आणि ते स्तनपान करवताना पार्वती मातेच्या मनात आलं आपला गणपती असाच लहान होता आणि गणपतीचा विचार मनात आला आणि पार्वती मातेला मांडीवरचं बाळ जरा जड झाल्यासारखं लागायला लागले. पार्वती माता म्हणते असं कसं झालं, एकदम वजन कसं वाढलं, कोण आहे हा. पदर वरून टाकलेला चाचपून बघितलं, कान थोडे मोठे लागायला लागले, नाकाच्या ऐवजी थोडीशी लहानशी अशी सोंड हाताला लागायला लागली. पार्वती माता म्हणाली असं कसं झालं, हा तर कृष्ण आहे. कृष्ण हा शब्द मनात आला आणि पार्वती मातेनं पदर काढून बघितलं तर भगवान श्रीकृष्ण. पार्वती माता म्हणाली हे आपल्याला पुत्राचा स्नेह आहे म्हणून गणपतीचं स्मरण झाल्यावर हा गणपती वाटला, अरे हा कृष्ण आहे. परत पदर टाकला, परत स्तनपान चालू झालं. परत पार्वती मातेच्या मनात आलं आपला गणपती असाच लहान होता, असंच स्तनपान करत होता. आपल्याला त्या वेळेला जेवढा आनंद झाला त्याच्यापेक्षा अधिक आनंद आत्ता होतो आहे, असं का व्हावं. गणपती काय आपला मुलगा नाही का. असं गणपतीचं स्मरण करता करता पुन्हा पार्वती मातेला जाणवायला लागलं की मांडीवर दुसरं कोणतं तरी बाळ आहे. मग मात्र तिने ठरवलं की हा भ्रम नाही, पुन्हा पुन्हा होतोय ना, मग आपण निश्चित त्याचा निर्णय केला पाहिजे. म्हणून पदरावरून नीट चाचपडून 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 पाहिलं तर खरंच हाताला सोंड लागली, कान मोठे दिसायला लागले, पोट असं गरगरीत वाटायला लागलं हाताला. आणि मग पार्वती मातेची खात्री झाली की हा गणेशच आहे. आणि म्हणून पटकन पार्वती मातेने पदर काढून बघितलं तर भगवान श्रीकृष्ण. पार्वती मातेने त्याला विचारलं अरे तू कृष्ण आहेस का गणेश आहेस.
भगवंतानी इकडं तिकडं बघितलं, जवळ कोणी नव्हतं, यांना समाधी लागलेली. हे बघून भगवंतानी पार्वतीला सांगितलं, मी कृष्णही नाही, मी गणेशही नाही, तुझा जसा भाव आहे तसा मी आहे. तुझा जसा भाव, ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावधर्यले, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. परमात्मा भिन्न भिन्न रूपामध्ये प्रकट होतो, पण ज्या ज्या रूपामध्ये परमात्मा प्रकट झाला ते ते रूप भगवंतानी प्रकृतीच्या आश्रयातून किंवा प्रकृतीच्या साह्याने जरी घेतलेलं असलं तरी त्या त्या रूपाचा नाश झाला असं आपल्याला कधीही म्हणता येणार नाही. परमात्मा आपल्या भावनेनुसार रूप धारण करतात. भक्त जैसेने जेथ पाहे तेथ ते तेचे होत जाय. ज्ञानोबराने फार व्यापकत्वाने हे शब्द वापरले. परमात्मा असा निर्गुणातून सगुण साकार होतो, पण सगुण साकार होतो म्हणजे काय होतं, म्हणजे त्याचा अवतार होतो. त्या अर्थाने अवतार नाही, तो जो अवांग मनस गोचर होतो तो होता, तो भक्तीनं इंद्रिय गोचर व्हायला लागतो. तुकोबारायांनी म्हणून भगवंताचं वर्णन करताना हे शब्द वापरलेत, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. ज्ञानानं परमात्मा मोजला जात नाही, योगानं परमात्मा मोजला जात नाही, कर्मानं परमात्मा मोजला जात नाही. इतराने तत्वता न मोजवे, मग कशानं मोजवे? भक्तीची या मापे मोजितो अनंता. अनंता असा शब्द वापरलाय. अनंत, परमात्म्याला अनंत हे नाव आहे. नामदेव यांनी म्हटलंय, अनंत म्हणती माझी स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. नामदेव यांचं वचन आहे. परमात्मा अनंत आहे, पण अनंत असणाऱ्या परमात्म्याला एक नाव दिलं जातं, एक विवक्षित रूप दिलं जातं. पण जे रूप परमात्मा धारण करतो ते रूप कधी निवृत्त होत नाही. तुम्ही आम्ही रूप धारण करतो. मागच्या अवतारात, मागच्या आपल्या जन्मात जे रूप होतं ते या जन्मात नाहीये. या जन्मात जे रूप आपल्याला आत्ता मिळालंय ते कदाचित पुढच्या जन्मात नसेल. ते मागच्या काही जन्मामध्ये नव्हतं, ते पुढच्या काही जन्मांमध्ये नसणार आहे. लहानपणी आपलं जे रूप होतं ते तारुण्यात नाहीये, तारुण्यातलं वृद्धावस्थेत नाहीये. आपली रूप बदलत जातात, नष्ट होतात. एका रूपासारखं दुसरं रूप नाहीये. पण भगवंताचं एक रूप भगवंताने जे स्वीकारलं त्याच्यामध्ये नित्यता राहिली. भगवान श्रीकृष्ण नित्य आहेत, रामचंद्र प्रभू नित्य आहेत. काल बदलू देत, युग बदलू देत. कोणत्याही युगामध्ये रामचंद्र प्रभू रामरूपात दर्शन देतील, द्वापार युगातही देतील. कारण त्यांनी मारुती रायाला द्वापार युगामध्ये रामरूपात दर्शन दिल्याचं वर्णन आहे. आहेत भगवान श्रीकृष्ण, द्वापार युगाचा परमात्मा भगवान श्रीकृष्ण. पण भगवान श्रीकृष्णाने मारुती रायाला द्वापार युगामध्ये रामरूपात दर्शन दिलं अशी कथा पुराणांमध्ये येते. पुष्कळ उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्णांनी दर्शन दिलं, वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलं. का होतं असं? कारण तो परमात्मा भक्तीनं इंद्रिय गोचर व्हायला लागतो. आणि वस्तूला येणारं गोचरत्व, गो म्हणजे इंद्रिय, गो शब्दाचाच अर्थ इंद्रिय असा होतो. गोचरत्व जे आहे ते कशातून निर्माण होतं? इंद्रिय गोचर, वस्तू इंद्रिय गोचर होते. आम्हाला त्या वस्तूचं जे दर्शन होतं ते कशाने होतं? ते दर्शन जर वस्तू म्हणून होत असेल तर त्याच्या मागे भाव हे कारण आहे. आणि ते वस्तू, ती वस्तू जर स्वरूप म्हणून प्रतीतीला येत असेल तर त्याच्या मागे ज्ञान हे कारण आहे. असा दोन्हीत फरक आहे. भावरूपानं वस्तूचा आकार कळणं आणि ज्ञान रूपानं वस्तूचं स्वरूप कळणं, या दोन्ही गोष्टी वेदांताला मान्य आहे. पण ज्या वेळेला इंद्रिय गोचरत्वाचा विचार अवताराची सिद्धी करताना येतो त्यावेळेला अवतार हा भावावर ठरतो, नुसता ज्ञानावर ठरत नाही. भगवान अवतार धारण करतात त्याच्या मागे भाव आहे.
पृथ्वीला पापाचं ओझं झालं, ती पृथ्वी भगवंताकडे गेली, भगवंतापर्यंत तिला पोचता आलं नाही. ब्रह्मदेवाला तिने आपलं दुःख सांगितलं, ब्रह्मदेवाने ते दुःख भगवंतापर्यंत पोचवलं. भगवंताने मी अवताराला येईन असं आकाशवाणीनं सांगितलं. ती आकाशवाणी ब्रह्मदेवाला ऐकू आली. मग त्या ब्रह्मदेवानं गायीचं रूप घेऊन गेलेल्या त्या पृथ्वीला आश्वस्त केलं, भगवान अवताराला येणार आहे, तू जा. आता हा जो कथा प्रसंग आपल्याला भागवतात रामायणामध्ये दिसून येतो, याच्यामध्ये पृथ्वी आपल्याला दुःख सहन न झालं, पापाचं ओझं सहन न झालं म्हणून दुःखी होऊन गायीच्या रूपात भगवंताकडे गेली. आणि तिच्या दुःखाच्या निराकरणाकरता जर भगवान अवताराला आले असतील तर भगवंताचा तो अवतार दुःख निवृत्ती या भावरूपानं पाहिला पाहिजे. परमात्मा आणि पृथ्वी यांचा अभेद बघून अवताराचं चिंतन करता येत नाही. वस्तू आणि परमात्मा यांच्या व्यापकत्वात एकत्वाचा अनुभव घेऊन आपल्याला अवताराचं चिंतन करता येणार नाही. अवताराचं चिंतन करायचं असेल तर कंसाचा त्रास वेगळाच बघावा लागेल, पृथ्वीला झालेलं पापाचं ओझं वेगळंच बघावं लागेल, आणि भगवान श्रीकृष्ण विशिष्ट देह धारण करून आले हे वेगळ्या रूपानंच बघावं लागेल. असा भाव असेल तरच अवतार कळतो, नाहीतर अवतार कळत नाही. भगवान अवताराला आले कुणा करता? भक्ता करता, जीवनमुक्ता करता नाही. पण जीवनमुक्ता करता भगवंताचा जो अवतार झाला त्याचा हेतू वेगळा आहे. तिथेही आपल्याला भावभक्तीचाच विचार करावा लागतो. भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये कुंती मातेने भगवंताच्या अवताराची जी मीमांसा केली, त्याच्यामध्ये कुंती माता भगवंताला असं म्हणते की देवा तुम्ही का अवताराला आलात हे मी तुम्हाला कारण सांगू काय? काय कारण आहे? कुंती माता देवाला सांगते, तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहि स्त्रियः. कुंतीच्या मुखातले शब्द आपण ऐका. परमात्म्याचा अवतार सगळ्यांकरताय तसं जर बघितलं तर, पण सगळ्यांकरता जरी परमात्मा अवताराला येत असले तरी ते भाव रूपानच आपल्याला त्या अवताराकडे बघावं लागेल, नाहीतर बघता येणार नाही. मी आपल्याला याची अनेक उदाहरणं सांगतो. परमात्मा काही फक्त एका करता अवताराला आले असं होत नाही. परमात्म्याचा अवतार सगळ्यांकरता आहे, सगळ्यांकरता परमात्म्याचा अवतार. कृष्ण चरित्र सांगायचंय आपल्याला, भगवान श्रीकृष्णांचा अवतार सांगायचा आहे. जगतातल्या अत्यंत साध्या माणसाकरताही भगवान अवताराला येतात. भगवान जीवनमुक्ता करताही अवताराला येतात. भगवान देवतांकरताही अवताराला येतात. आणि याच्याही पलीकडे सांगू, भगवान स्वतः करताही अवताराला येतात. पण या सगळ्यांच्या करता आलेला अवतार हा भावरूपानच प्रतीतीला येतो, भक्तीनच प्रतीतीला येतो, नुसत्या ज्ञानानं प्रतीतीला येत नाही, हे मला सांगायचं. नृणाम निश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवती प्रभो. भागवताने चिंतन केलंय, नृणाम निश्रेयसार्थाय, नृणाम असा शब्द वापरला. परमात्मा अवताराला येतो कोणा करता? नृणाम, जीवा करता परमात्म्याचा अवतार. परमात्मा अवताराला येतो कोणा करता? भक्ता करता येतो. परमात्मा अवताराला येतो कोणा करता? जीवा. आत्ता कुंतीचं उदाहरण आपण बोलून आलो. तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां. अरे या जगतामध्ये ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेले मुनी, परमहंस, हंस या पदवीला प्राप्त झालेले जे महात्मे आहेत, जे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले, त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेमाचा उदय व्हावा म्हणून देवा तुम्ही अवताराला येता, हे कुंती माता बोलते. भक्तियोग विधानार्थम. माझ्यासारख्या स्त्रीचं काय पाहायचं कारण आहे देवा? परमात्मा सगळ्यांकरता अवताराला येतात, तुमच्या माझ्या करता येतात. आपण बोललो आता, नृणाम निश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतः प्रभो अव्ययस्य अप्रमेयस्य निर्गुणस्य गुणी भवेत. भागवत बोलतं, अव्यय असणारा, अप्रमेय असणारा, कोणत्याही प्रमाणाला जो सापडत नाही असा अप्रमेय असणारा परमात्मा अवताराला येतो.
कशा करता? नृणाम निश्रेयसार्थाय, या जगतातल्या जीवमात्रांना समाधान मिळावं, आनंद मिळावा याच्याकरता परमात्म्याचा अवतार आहे. परमात्मा कुणा करता अवताराला येतो? भक्ता करता येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तो परमात्मा जसा जीवा करता येतो तसा भक्ता करता येतो, जसा भक्ता करता येतो तसा मुक्ता करता येतो, जसा मुक्ता करता येतो तसा देवान करता येतो. भागवतामध्ये आपण ब्रह्मदेवाचे शब्द बघा. ब्रह्मदेव भगवंताचं वर्णन करताना देवाला असं म्हणतात, अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य नतुभूतमयस्य कोपी. ब्रह्मदेव भगवंताला म्हणतात, भगवंताच्या अवताराच्या संबंधानं म्हणतात, अस्यापि देव वपुषो, भगवंतानी ही वपू हे शरीर जे धारण केलं ना, हा आकार जो धारण केला, कृष्ण अवतारामध्ये भगवान जे प्रकट झाले ना, कुणा करता? मद अनुग्रहस्य, माझ्यावर अनुग्रह करावा म्हणून ब्रह्मदेव बोलतात. म्हणून भगवान अवताराला आले. आणि भगवंताचा हा अवतार कसा आहे? स्वेच्छामयस्य नतु भूतमयस्य कोपी. हा भगवंतानी स्व इच्छेने धारण केलेला अवतार आहे. पंचमहाभूताचा विकार म्हणून भगवान प्रकट झाले नाही. भगवंताचा देह, नाथ महाराजांनी म्हटलंय, भगवत देह चैतन्य घन. भगवंताचा देह असा पंचमहाभूतात्मक नाही आहे, तो देह सुद्धा स्वरूप आहे. म्हणून त्या देहाची नित्यता आहे, म्हणून त्या देहाचं सातत्य आहे. भगवान श्रीकृष्ण तुमच्या माझ्यासारखे जन्माला आले. आपल्याला जसं निसर्ग नियमाने किंवा काही कारणाने मरण येतं तसं भगवंताला मरण आलं आणि भगवान मरून पडले, असं झालं नाही. रामचंद्र प्रभू, अरे त्याने अवतार धारण केला आणि अवताराची परिसमाप्ती स्वतःच्या इच्छेने केली. प्रारब्धाच्या नाशामध्ये त्यांच्या अवताराचा नाश नाही झाला. आपलं प्रारब्ध संपलं की आपल्याला मरावं लागतं. ज्या क्षणी आपलं प्रारब्ध संपेल त्या क्षणी आपल्याला मरण आहे. म्हणून प्रारब्ध संपायच्या आत ज्ञान प्राप्त करून घ्या, प्रारब्ध संपायच्या आत भक्तिप्रेमाची आवड निर्माण करून घ्या, प्रारब्ध संपायच्या आत सत्कर्मात प्रवृत्ती होऊ देत, प्रारब्ध संपायच्या आत आळंदी, पंढरपूर, पैठण, तेर ही क्षेत्र बघून घ्या. पुन्हा पुन्हा होणार नाही. पुढचं प्रारब्ध कोणत्या जन्माचं आहे माहित नाही. आज माणूस म्हणून जन्माला आलो, चला वारीला. पुढचा जन्म एखाद्या पक्षाचा मिळाला, एखाद्या प्राण्याचा मिळाला तर वारी नाही. हे का सांगितलं जातं आपल्याला संतांकडून? का सांगितलं जातं? वारी चुकवणे हरी असा का प्रार्थना करावी लागली तुकोबारांना? त्याचं कारणच हे आहे, आपला देह पडला की पडला, देवाचा देह पडत नाही. परमात्मा आपला देह स्वतःहून संपवत असतो. म्हणून स्वेच्छामयस्य नतु भूतमयस्य कोपी. भूतमय हा देह नाही. पंचमहाभूत पासून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपला देह बनला. परब्रह्माने प्रकृती निर्माण केली, प्रकृतीनं 3 गुण निर्माण केली, पंचमहाभूत निर्माण केली. त्या पंचमहाभूताचं पंचीकरण झालं आणि त्या पंचीकरणातून मग देह निर्माण झाला. पंचीकृत असणारी पंचमहाभूत, पंचीकृत असणारी पंचमहाभूत आणि 3 गुणांचा संबंध आला, आपला देह सिद्ध होतो. कसा कसा सिद्ध होतो आपण बघा. पंचीकरण कसं असतं ते मला त्याचा विस्तार करायचा नाही, पण अवताराच्या संबंधामध्ये, भगवंताच्या संबंधामध्ये सांगणं मला आवश्यक वाटतं म्हणून बोलतो. पंचमहाभूत अधिक सत्वगुण बरोबर 5 ज्ञानेंद्रिय. समीकरण कशी आहेत ऐका. 5 महाभूत आणि सत्वगुण एकत्रित आले की त्याच्यापासून आपली ज्ञानेंद्रिय निर्माण होतात. नाक, कान, डोळे, त्वचा, जिव्हा, रसना हे सगळं जे तयार होतं ते 5 महाभूत आणि सत्वगुण. तेच पंचमहाभूत रजोगुणाच्या संपर्कात आली की पंचमहाभूत अधिक रजोगुण बरोबर आमची कर्मेंद्रिय.
5 कर्मेंद्रिय त्याच्याने निर्माण होतात. हात पाय वगैरे वगैरे सगळं सगळं सांगायचं कारण नाही. आणि ती पंचमहाभूत आणि तमोगुण हे एकत्रित आले की पंचमहाभूत अधिक तमोगुण बरोबर पंच तन्मात्रा शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंच विषय हे पंचमहाभूत आणि तमोगुण यांच्या एकत्रीकरणातून निर्माण होत असतात. त्यामुळे पंचमहाभूत आणि सत्वगुण यांच्यापासून ज्या महाभूताच्या आधिक्याने सत्वगुणाच्या एकत्रीकरणातून जे इंद्रिय निर्माण होतं ते इंद्रिय त्याच महाभूताच्या आधिक्यातून तमोगुणाच्या संपर्कातून निर्माण झालेल्या विषयाला भोगू शकतं. ही एक प्रक्रिया आहे, ही एक व्यवस्था आहे. आतापर्यंत जगाच्या पाठीवर कुणालाही जिभेनी शब्द ऐकता आला नाही आणि कानाला कुणाला चव कळाली नाही. चव कळायची असेल तर रसना लागते, शब्द ऐकायचा असेल तर कान लागतो, स्पर्श कळायचा असेल तर त्वचा लागते, रूप कळायचं असेल तर डोळा लागतो, वास कळायचा असेल तर नाक लागतो. शब्द स्पर्श रूप रसगंध या 5 विषयाचं ग्रहण करणारी जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत ती कोणतंही इंद्रिय कोणत्याही विषयाला ग्रहण करू शकत नाही. नाकाने कधी शब्द ऐकला का तुम्ही? नाकाने कधी तुम्हाला वस्तूचं रूप कळालं का? नाही. वस्तूचं रूप कळायचं असेल तर डोळाच पाहिजे. ज्ञानोबारायांनी म्हटलंय रूपाचा सुजाण डोळा, डोळ्यालाच रूप कळतं. शब्द विश्वोत्तरी श्रवणाचा 6व्या अध्यायाचा प्रारंभ बघा. आपण शब्द विश्वोत्तरी श्रवणाचा, शब्द हा श्रवणाचा कानाचा विषय आहे, शब्द हा डोळ्याचा विषय नाही. अहो आम्ही डोळ्यांनी शब्द वाचतो ना? नाही, आम्ही डोळ्यांनी शब्द वाचत नाही, आम्ही डोळ्यांनी शब्दाचा आकार पाहतो, आम्ही शब्दाचं रूप डोळ्यांनी पाहतो आणि याला अ म्हणतात हे आम्हाला पाठ झालेलं असतं म्हणून कळतं. पण आम्ही अ जेव्हा म्हणतो तेव्हा अ हे डोळ्याला कळत नाही. डोळ्याला वर एक अर्धी वाटी, खाली एक अर्धी वाटी, एक आडवी रेघ, एक उभी रेघ आणि त्याच्या डोक्यावर एक आडवी रेघ एवढंच डोळ्याला कळतं, आकारच कळतो डोळ्याला. असं का होतं? कारण ज्या महाभूतापासून जो विषय निर्माण झाला तो विषय त्याच महाभूतापासून निर्माण झालेल्या इंद्रियाला ग्रहण करता येत असतो. शब्द जर आमच्या कानाला कळत असेल तर शब्द हा निर्माण झाला आकाशापासून आणि आमचं कान हे इंद्रिय निर्माण झालं ते पंचमहाभूतातल्या आकाश नावाच्या महाभूताच्या आधिक्यानं. आम्हाला डोळ्याला रूप कळत असेल तर डोळा निर्माण झाला तेज या महाभूताच्या आधिक्याने आणि रूपही निर्माण होतं ते तेज नावाच्या महाभूताच्या आधिक्याने. ज्या महाभूतापासून जे इंद्रिय निर्माण होत असतं त्याच महाभूतापासून निर्माण झालेल्या विषयाचं ग्रहण त्या इंद्रियाला करता येत असतं. अन्य विषयाचं ग्रहण करण्याचं आपल्याला तशा अर्थानं स्वातंत्र्य नाही, करता येत नाही. म्हणजे आमचा देह निर्माण होतो तो असा त्रिगुणात्मक निर्माण होतो, आमचा देह निर्माण होतो महाभूतात्मक निर्माण होतो. पण ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत बोलताना असं म्हणतात की हा देह स्वेच्छामयस्य नतु भूतमयस्य कोपी. हा भूतमय देह नाही आहे की पंचमहाभूत एकत्रित आली, गुण एकत्रित आला आणि भगवान श्रीकृष्ण आले, असं नाही आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या इच्छेने येतात, भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या इच्छेने अवतार धारण करतात. म्हणून भगवंताच्या देहाला महाभूतात्मक देह म्हणायचं नाही. आणि आपण जर म्हणू तर ते फार मोठं पाप ठरेल. महाभारताने विचार केला. महाभारत म्हणतं न भूत संग संस्थानो देवस्य परमात्मनः यो वेत्ति भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मनः स सर्वस्मात् बहिष्कार्यः श्रौत स्मारत विधानतः मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानमाचरेत. महाभारतात वचन आहे. महाभारत हे बोलतं न भूत संघ संस्थानो देवस्य परमात्मनः. भगवान श्रीकृष्णांचा देह भूत संघ संस्थान नाही आहे.
पंचमहाभूताचं एकत्रीकरण म्हणजे भगवंताचा देह नाहीये. पण यो वेत्ती भौतिकम देहम, जो कोणी भगवंताचा देह भौतिक असं जाणतो, भगवंताच्या देहाला तुमच्या माझ्यासारखा भूतमय देह मानतो, काय केलं पाहिजे? स सर्वस्मात बहिष्कार्य श्रौतस्मार्थ विधानतः. भगवान श्रीकृष्णांना जीव समजणाऱ्याला या जगतामध्ये श्रौत आणि स्मार्त कोणतंही कर्म करण्याचा अधिकार राहत नाही. आणि जो कोणी भगवान श्रीकृष्णाला जीवासारखं म्हणून पाहतो, महाभारत म्हणतं असा माणूस समोर आला आणि त्याचं तोंड बघण्याचा प्रसंग आमच्या जीवनात आला, तर जो भगवान श्रीकृष्णाला जीव मानतो अशा माणसाचं तोंड बघितल्याबरोबर घरी जाऊन अंगावरच्या कपड्यासह स्नान करा. मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानमाचरेत, महाभारताचं वचन आहे. नाही, भगवान बोलतात, गीता वाचा, अवजानंती मां मूढा मानुषीम तनुमाश्रितम. भगवान बोलतात, गीता वाचा आपण. मां मानुषीम तनुम अवजानंती मूढा. मूढ कोण आहे? जो मला मानुषी तनु म्हणून पाहतो, माणसासारखं शरीर म्हणून माझ्याकडे पाहतो, मूढा, तो मूढ आहे. अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम. माम मानुषीम तनुमाश्रितम अवजानंती मूढा, तो मूढ आहे, मूर्ख आहे, त्याला कळलं नाही. भगवान श्रीकृष्णांचा देह हा सामान्य देह नाही. जेव्हा एक देह जगतामधल्या सर्व घटकांच्या उद्धरणाकरता येतो, त्यावेळेला त्या देहाला भौतिक देह म्हणता येत नाही. या जगतातल्या मातीच्या कणापासून ते ब्रह्मदेवाच्या जीवनापर्यंत सगळ्यांच्या उद्धरणाकरता भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे. हा, एका करता कोणीतरी आलं तो जन्म होईल. एका करता येणाऱ्याचा जन्म आहे, जगा करता येणाऱ्याचा अवतार आहे. सोपी भाषा सांगतो जन्म आणि अवतारातला फरक. जन्म कशाला म्हणायचं ना अवतार कशाला, अगदी सोपी व्याख्या सांगतो. जो एका करता येतो त्याचा जन्म आहे आणि जो जगा करता येतो त्याचा अवतार आहे. सोपं लक्षात ठेवा, लक्षात ठेवायला सोपं. आपल्याकडे असं म्हणतात ना, लग्नाच्या गाठी म्हणे इथं बांधल्या जात नाहीत, तिथं बांधल्या जातात, असं म्हणतात की नाही आपल्याकडे. अहो, हे आधीच ठरलेलं असतं, म्हणून तिच्या करता तो येतो आणि त्याच्या करताच ती येत असेल तर तो जन्मच आहे. कारण ते एका करता आलेत, एकमेका करता आलेत. वर ठरलं होतं म्हणून त्याचा जन्म आधी झाला, तिचा जन्म नंतर झाला. त्यालाही पुष्कळ बघितलं, हिनेही पुष्कळ पत्रिका बघितल्या, जमलंच नाही. अचानक घराच्या शेजारी स्थळ मिळालं. कारण का? हे असंच ठरलं होतं. त्याच्याकरता तो तिच्या घरा शेजारी येऊन राहिला होता. बऱ्याचदा असंच होतं. आणि त्याच्या करताच ती त्याच्या शेजारी राहिली होती. एकमेका करता जन्माला आले, एकमेकांना भेटले, संपला विषय. संतती निर्माण केली, जगले, थोडाफार परमार्थ केला, प्रारब्ध संपलं, मरून गेले, संपला विषय. कुणाचं उद्धरण झालं याच्यातून? एका करता जो येतो तो जन्म आहे आणि जगता करता जो येतो तो अवतार आहे. परमात्मा एकट्या करता आले नाहीत, संपूर्ण जगाकरता भगवंताचा अवतार झाला. संपूर्ण जगाकरता ज्ञानोबराय आले, अवतार. संपूर्ण जगाकरता नामदेवराय, नाथ महाराज, गोरोबा काका, चोखोबाराय, ही सगळी मंडळी बघा ना आपण. त्यांच्या मुखातून कधीही सामान्य संकुचित भाषा कधी व्यक्तच झाली नाही. जी भाषा व्यक्त झाली, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याणा, सगळ्या जगाचं कल्याण. कितीतरी प्रमाण देता येतील, सोडून द्या. मी कशा करता आता हे बोलतो? परमात्म्याचा अवतार आपल्याला पाहायचा आहे, परमात्म्याचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. त्याच्याकरता अवतार ही काय संकल्पना आहे हे थोडंसं बघितलं पाहिजे म्हणून सांगतो. वेदांतामध्ये अवताराची सिद्धी न्यायशास्त्राने होऊ दिली नाही.
त्याच्याकरता प्रयत्न केले, पण तो वेगळा विषय आहे. आत्ता जर मी सांगेन तर फराळाच्या आधीच झोप लागेल आपल्याला. न्यायशास्त्राने शंका घेतली. ईश्वरो नावतरते व्यापकत्वात, उदाहरण आकाशवत. आपल्या मताची सिद्धी करण्याकरता वेदांतामध्ये एक विशिष्ट भूमिका आहे. मला असं वाटतं, याला तत्वज्ञानामध्ये, वेदांतामध्ये, परमार्थामध्ये काही किंमत नाही. पण माणसं या विधानाचा फार अभिमान मिरवतात. मी सांगू का, मला असं वाटतं, तू कोण हे एकदा ठरव. परमार्थात या विधानाला किंमत नाही. मला काय वाटतं, अरे तू कोण, तुला काय वाटतं याला किंमत नाही. त्याला बाप रखुमादेवीवर शिक्का पाहिजे, त्याला एका जनार्दनी शिक्का पाहिजे तर त्याला महत्व आहे. त्याला तुका म्हणायचा शिक्का पाहिजे, जनी म्हणे, नामा म्हणे, हे शिक्के पाहिजेत तर त्याला किंमत येते त्या विधानाला. मला असं वाटतं, नको सांगू. मला एकाने सांगितलं, महाराज खरं सांगू, मला असं वाटतं की एवढ्या लवकर समाधी घेतली, माऊलीने जरा चूकच केली. मला वाटतं बरं का. म्हणलं बरोबर आहे, तुला विचारून घ्यायला पाहिजे होती, थोडं चुकलं त्यांचं. अरे त्यांनी कधी समाधी घ्यायची, त्यांनी कधी अवताराला यायचं, त्यांनी काय कार्य करायचं, हे मला वाटतं वर चालतं काय. मला वाटतं संतांनी म्हणावं, मला वाटतं नारदांनी म्हणावं, मला वाटतं अरे गीतेमध्ये संजयाने म्हणावं. मला काय वाटतं, कारण अष्टसात्विक भाव भगवत दर्शनाने प्राप्त झालेला महात्मा आहे संजय. म्हणजे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवानीतीर मतिम मम. माझी मती मला सांगते, मला असं वाटतं हे संजयाने म्हणावं, आम्ही म्हणू नये. मला काय वाटतं, अरे तुला काय वाटतं, तुझ्या घरात तरी विचारलंय का तुला? बाहेर परमार्थात काय मला काय वाटतं, मला काय वाटतं याला आपल्या घरातही तुम्ही घरात एकदा म्हणून बघा, तिला म्हणून बघा. हे पा, मी तुला सांगू का ग, मला असं वाटतं. ती म्हणते तुम्हाला काय वाटतं ते ठेवा, मी काय सांगते ते ऐका. तुम्हाला काय वाटतं याला काय किंमत आहे? कोण ऐकून घेतं? घरात कोणी ऐकून घेतं? मुलांना म्हणून बघा, मोठं झालेल्या बाळा, मी सांगू का मला काय वाटतं? तो म्हणला बाबा तुम्हाला काही वाटू द्या, तुम्ही जुन्या काळातले, मला काय वाटतं हे महत्वाचं. तुम्हाला काय वाटतं हे कोणी ऐकून घेत नसतं. मी विनोदाने सांगत असतो, एखाद्या वेळेला आपल्या घरामध्ये जर आपल्याला बटाट्याची भाजी खाण्याची इच्छा झाली, तिच्या मनात जर कारल्याची करावी असं झालं, तर घरात कोणती भाजी होते सांगा बरं? एकाच्या मनगटात ताकद नाही बघा. कुठली भाजी होते? कारल्याचीच होणार, कारल्याचीच होणार. आम्हाला लाख वाटू दे बटाटा खावा, तिच्या मनात जर कारलं करावं आलं असेल तर घरात कारलंच होणार. अरे भाजी ठरवण्याचा अधिकार नाही. आणि मला काय वाटतं, अरे भाजी ठरव आधी. काय हातात आहे? भाजी ठरवण्याचा अधिकार आहे का आम्हाला? मला काय वाटतं काय परमार्थामध्ये? काही नसतं. आपल्या केलेली कारल्याची भाजी बटाट्याची समजून खाणे एवढंच आपल्या हातात असतं. माणसाने तेवढंच करावं, शहाणं असेल तर. भांडण करत बसू नये. घरात मला काय वाटतं याला किंमत नाही, परमार्थात कोण ऐकून घेईल? परमार्थात किंमत आहे. ज्ञानदेव म्हणे परमार्थात किंमत आहे, तुका म्हणे परमार्थात किंमत आहे, नामा म्हणे, जनी म्हणे, एका जनार्दनी, बाप रखुमादेवीवर, या पदाला किंमत आहे. विचाराच्या मागे हा शिक्का बसला ना एकदा की मग तो विचार सिद्धांत होत असतो. विचाराला शिक्का लागतो. म्हणून कुठलाही विचार सिद्ध करण्याकरता त्याची एक मांडणी असते, शास्त्रीय मांडणी असते. कशाकरता मी सांगतो, न्यायाने अवताराची सिद्धी होऊ न देण्याकरता शास्त्रीय मांडणी केलेली. विस्ताराचा विषय म्हणून मी म्हटलं की मी जास्त तुम्हाला कठीण होईल असं बोलणार नाही, किंवा कठीण बोलायचं कारणही नाही. ईश्वरो नावतरती, न्यायशास्त्राने सिद्धांत मांडला, ईश्वर अवताराला येत नाही. का?
हेतू सांगा त्याचा काही. आम्ही जेव्हा एखादं मत मांडतो तेव्हा मांडलेल्या मताला दोन गोष्टींनी आपल्याला सिद्ध करावं लागतं. मांडलेल्या मताचा हेतू सांगावा लागतो आणि दिलेल्या हेतूला दृष्टांत सांगावा लागतो, तर आम्ही मांडलेल्या मताला महत्व येतं. ही शास्त्रीय मांडणी आहे विचाराची. एखाद्याने म्हटलं मला असं वाटतं की अमुक अमुक असं असं आहे, त्याला जर विचारलं असं का, तर तसं काय हे माहित नाही, आपलं मला वाटलं चालत नाही. भावनेवर तत्वज्ञान चालत नाही. मला आपलं वाटलं की असं असेल. एखादा अनुमान आपण मांडतो, ज्या अर्थी हे आलेत ना म्हणूनच ते आले नसतील असं म्हणतो की नाही आपण. अहो आमका आमका माणूस दिसत नाही, अहो आले नाहीत लग्नाला, का नाही आले, हे आले ना म्हणून ते नाही आले. झालं, मांडला विचार. मग माणूस विचारतो मग काय संबंध या, अहो मागच्या लग्नात नाही का यांचं त्यांचं भांडण झालं तेव्हा त्यांनी पण केलाय, हे जिथं असतील तिथं मी जाणार नाही. हेतू असं हो, परवा नाही का ते अमक्या अमक्याच्या मुंजीमध्ये ते आले होते म्हणून हे आले नव्हते. दृष्टांत, अमक्या अमक्याच्या मुंजीतला दृष्टांत द्यावा लागतो. कुठलाही विचार मांडत असताना जेव्हा आपण एक विषय मांडतो, एक अनुमान मांडतो, एक विचार मांडतो, तेव्हा त्या विचाराच्या सिद्धीकरता दोन पायऱ्या असतात. त्याच्याकरता हेतू द्यावा लागतो आणि त्याच्याकरता दृष्टांत द्यावा लागतो. नैयायिकांनी सांगितलं परमात्मा अवताराला येत नाही, ईश्वर नावतरते. का बाबा? कारण त्याने सांगितलं हेतू काय, व्यापकत्वात, कारण तो व्यापक आहे, हा त्याचा हेतू आहे. मग व्यापक असला म्हणून काय अवताराला येत नाही? आहे उदाहरण आहे, आकाशवत. आकाश जसं व्यापक आहे, कुठं अवताराला येत नाही. त्याचा परमात्मा व्यापक आहे, अवताराला येत नाही. पूर्व पक्ष आहे, जाऊ द्या. त्याला उत्तर काय दिलं, कसं दिलं? आता आकाशाचं व्यापकत्व सुद्धा नैयायिकांनी अनेकांतिक मानलंय, एकांतिक मानलं नाही. त्याचे पुष्कळ अडचणी आहेत त्याच्यात. पण हे तत्वज्ञान, हे सगळे पूर्व पक्ष उत्तर पक्ष करण्यामध्ये कृष्ण चरित्र वाहत जाईल आपलं. आम्हाला ह्याच्यात नाही गोडी. हे तुमचं अनैकांतिक काय आहे, त्याला हेत्वाभास म्हणता येतं की नाही, हेत्वाभास कसा असतो, एकांतिक मान्यामध्ये हेत्वाभास होत नाही का हा, वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं वृक्ष आहे. भगवान श्रीकृष्णाने दाढी वेणीची गाठ मारली याच्यासारखा आनंद नैयायिकांना कधीच भोगता आला नाही. केवळ तत्व विचारात अडकले बिचारे. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तुम्हाला भगवान श्रीकृष्ण पाहायचेत ना, तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, निगमाचे वन नका शोधू करू शेण. अरे तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घ्यायचंय तर निगमाच्या म्हणजे वेदाच्या वनात जाऊ नका आणि त्याला शोधू नका, विनाकारण क्षीण होईल तुम्हाला. मग तुम्हाला कृष्ण बघायचा आहे ना, मी सांगतो तुम्हाला, तो वेदात सापडत नाही, मग कुठं सापडतो? निगमाचे वन नका शोधू करू शेण, यारे गवळीयाचे घरी बांधले ती दावेवरी. ते भगवान तत्व बघायचंय ना, ब्रह्म बघायचंय ना तुम्हाला, तुम्ही वेदात जाऊन ब्रह्म शोधू नका. मग गवळ्याच्या घरी या, त्या गवळणीने त्याला उखळाला बांधून टाकलंय, ते ब्रह्म आहे, तिथं बघा. किती सोपं केलं संतांनी आपल्या करता, किती सहज केलं. कृष्ण चरित्र याच्यामध्ये वाहत जाईल, वृक्ष होईल विचार सगळा. भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा या जगताच्या कल्याणाकरता झाला. भगवंतानी स्वतःनी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं जे विधान केलं, धर्माला ग्लानी येते, धर्म मंद व्हायला लागतो, त्यावेळेला माझा अवतार होतो हे भगवान बोलून दाखवतात. आता अवतार होतो कशामुळे होतो? धर्माला ग्लानी येते. आता ग्लानी येते हे जे विधान आहे ते धर्माला येते. पुष्कळ विचार आहे. लोक म्हणतात हा काय धर्म आहे की ज्या धर्माला ग्लानी येते, कुंगी येते, झोप येते. एकाने सांगितलं काय तुमचा धर्म हो, तुमच्या धर्माला ग्लानी येते ना, असल्या धर्मात राहता कशाला?
त्याला इतकंच सांगितलं पाहिजे, आमच्या धर्माला ग्लानी येते तर आमच्या धर्माला येत नाही, मग येणारच नाही. कारण का? कारण मेलेल्याला ग्लानी येत नाही, ग्लानी जिवंताला येत असते. मेलेल्याला येत नाही. तीर्थस्वरूप वरदानंद भारती एक कथा गोष्ट सांगायची, अनेक वेळेला सांगितलेली आहे. मी पुण्याला ऐकली मुक्ताबाईचं चरित्र सांगत असताना. एक माणूस आजारी पडला, त्याला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने पुष्कळ तपासलं, औषध दिलं, थोडा वेळ बरं वाटलं, पुन्हा आजारी पडला. मग वेगवेगळे डॉक्टर झाले. मग मोठ्या डॉक्टरकडे नेलं आणि तो जो मोठा डॉक्टर असतो ना, त्यांनी सगळं तपासलं आणि त्यांनी सांगितलं, तुमचे हे बाबा आजारी पडतात, मला कळलं का आजारी पडतात. त्यांनी सांगितलं, जिवंत आहेत म्हणून, यांना मारून टाका, ह्याच्या पुढे आजारीच पडायचे नाहीत. धर्माला ग्लानी येते कारण धर्म जिवंत आहे, धर्म चेतन आहे. जगत कल्याणार्थ सिद्ध झालेला ग्रंथ हा धर्म आहे. परमात्मा अवताराला येतात. मग धर्माची ग्लानी दूर करण्याकरता जर भगवंताचा अवतार असेल, धर्माला आलेली ग्लानी दूर करण्याची रीती काय आहे? रीती काय आहे? ती रीती भगवंताने आपल्या अवताराच्या भूमिकेमध्ये आपल्याला सांगितली. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय. भगवान अवताराला येतात, सज्जनाचं रक्षण करतात, दुष्टांचं निर्दलन करतात, धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी युगायुगामध्ये अवताराला येतो. याच्यामध्ये धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता येतो एवढा एकच हेतू आहे. मी सज्जनांच्या रक्षणाकरता येतो, दुर्जनांच्या निर्दालना करता येतो, हे दोन स्वतंत्र हेतू नाही आहेत. कारण धर्माची स्थापना करण्याची ती दोन अंग आहेत की या धर्मामध्ये सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दलन करणं हीच धर्माची संस्थापना आहे. धर्म स्थापन करणं म्हणजे काय आहे? म्हणून हे तीन स्वतंत्र हेतू नाही आहेत अवताराचे. अवताराचा एक हेतू एकच आहे, तेवढ्या करताच मी अवताराला येतो, दुसऱ्या करता येत नाही. अवतार अवतार घेण्याचं कारण काय आहे? एवढं एकच आहे, धर्म संस्थापनार्थाय, दुसरं काही नाही. धर्म संस्थापने करता भगवंताचा अवतार होतो. आता ही धर्म संस्थापना होते म्हणजे काय होतं? कारण धर्म मेलेला नाहीये. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, ग्लानी आली आहे त्याला फक्त सचेत करायचंय, त्याला ताकद द्यायची आहे, त्याला सामर्थ्य द्यायचं आहे. आणि सामर्थ्य देणारा, धर्माला सामर्थ्य देणारा परमात्मा नाही आहे. धर्माला सामर्थ्य देणारे या जगतामधले सगळे संत आहेत. म्हणून त्या संतांच्या रक्षणातून धर्माला सामर्थ्य प्राप्त होतं. आणि हे सामर्थ्य पुन्हा कमी होऊ नये याच्याकरता दुष्टाचं निर्दलन आहे. नाथ महाराजांचं वचन काय आहे? नाथ महाराज बोलतात, संतांच्या विभूती धर्मालागी अवतरते, धर्म रक्षणा कारणे साधू होतात ती अवतीर्णे. नाथ महाराजांचे विधान बघा आपण काय ते. साधू आणि संत असे दोन शब्द वापरून नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं, धर्मालागी येतात ते संत आहेत, पण धर्म रक्षणा कारणे येतात ते साधू आहेत. धर्म रक्षणा करता सामर्थ्य लागतं आणि धर्म स्थिती करता सत्ता लागते. सत्ता आणि सामर्थ्य यांचं एकेंद्रीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धर्माची पुनर्स्थापना होण्याचं स्वप्न बघता येत नसतं. याच्याकरता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जिथून जिथून राजा हे तत्व आपल्याला पाहायला मिळतं, तिथं तिथं राजा एकटा कधीच नव्हता, कधीच नव्हता. रामचंद्र प्रभू राजे होते, पण त्यांच्या बरोबर साधू होते वसिष्ठ. तुम्ही कोणताही राजा काढा, त्याच्याबरोबर एक साधू आहे आपल्या संस्कृतीमध्ये. राजसत्तेबरोबर धर्मसत्तेचा विचार नेहमी केला गेला, कारण धर्मसत्ता हे साधुत्व आहे आणि नुसती राजसत्ता हे संतत्व आहे.
म्हणून आपण जर अगदी पुढे जाऊन विचार केला, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जर आपण आलो, तर छत्रपती शिवाजी महाराज हे संत ठरतात आणि त्यांच्या बरोबरीनं तुकोबाराय आणि समर्थ ही जी धर्मसत्ता त्यांच्या बरोबरीनं राहते ते साधुत्व राहतं. जी राजसत्ता धर्मसत्तेला डावलून सत्तेच्या अभिनिवेशात राज्य करण्याचा प्रयत्न करते ती सत्ता टिकत नाही, ती धर्म संस्थापना होत नाही. धर्म आहेच आहे, आम्हाला तो सुसंस्थापित करायचा असेल तर त्याच्याकरता संतत्वाबरोबर साधुत्व लागतं. हा विचार आपल्याला नाथ महाराजांनी त्यांच्या अभंगातून दिला. संतांच्या विभूती धर्मा लागी संत शब्द वापरला आणि धर्म रक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे, तिथं साधू शब्द वापरला. धर्म रक्षण हे साधूचं कर्तव्य आहे. संत शब्दामध्ये सत्ता आहे आणि साधू शब्दामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून आपण साधू संत असा शब्द जोडून वापरतो ना. साधू संत, साधू संत म्हणजे काय? सामर्थ्य आणि सत्ता यांचं एकत्रीकरण झालं पाहिजे. सत्ता सगळ्यांच्या ठिकाणी आहे, पण सत्तेला ओळखण्याचं सामर्थ्य सगळ्यांच्या ठिकाणी नाही. मी वेदांताचं साधं उदाहरण सांगतो, मी आपल्याला साधं उदाहरण सांगतो. या जगतामध्ये अशी वस्तू नाही की तिला स्वसत्ता नाही, कारण परमात्म्याने जग निर्माण केलंय. प्रत्येक वस्तूला तिची किंमत आहे, प्रत्येक वस्तूला तिची सत्ता आहे, प्रत्येक वस्तूचा अधिकार आहे. फक्त आपल्याला तो ओळखता आला पाहिजे. प्रत्येक वस्तूची सत्ता आहे. मी आपल्याला साधं सांगतो, ऐका. आपण गावाला जातो, गावाला जाताना पंढरपूरला जातो. चला, दुसरं गाव कशाला आपल्याला, पंढरपूरला आपण जातो. वारीचे दिवस आहेत, गावाला जायला म्हणून निघतो, एसटी स्टँडवरती जातो. पंढरपूरला जाणारी एसटी लागलेली असते, वारीचे दिवस असल्यामुळे गच्च भरलेली असते. आम्हाला वाटतं जागा मिळेल, जाऊ. हे एक विचित्र मानसशास्त्र आहे. बसच्या बाहेर असणाऱ्या माणसाला असं वाटतं की आपल्या एकाने काय फरक पडणार आहे. गच्च भरलेली असते, पाय ठेवायला जागा नसते. पण मानसशास्त्र माणसाचं असं गमतीचं आहे, तो जेव्हा गाडीच्या बाहेर असतो तेव्हा त्याला असं वाटतं की माझ्या एकट्याने काय फरक पडणार आहे, आणि तो जेव्हा आत जातो तेव्हा त्याला वाटतं आता कोण येऊ नये. काय मानसशास्त्र आहे, काय गंमत आहे. बाहेर असताना माझ्या एकट्याने फरक पडत नसतो, पण तोच आत गेला की त्याला वाटतं आता कोणी येऊ नये, जागाच नाही इथं. आणि मग तू आलास, तो आपण जातो, आपल्याला वाटतं जागा मिळेल, त्या गर्दीत आपण शिरतो. सरका जाऊ द्या. लोक म्हणतात कुठं पुढे चाललाय, जागा नाही तर आम्ही उभे आहोत रस्त्यामध्ये, तुम्ही कुठं पुढे चाललाय. नाही नाही, जागा असेल, पुढे असेल. अरे असती तर लोक बसले नसते का जागेवर, उभे कशाला राहिले असते. आणि तेवढ्यात आपल्याला दिसतं की एका सीटवर एकच डोकं आहे, दुसरी जागा रिकामी आहे. तिथं जागा आहे, तिथं बरं जा. आम्ही त्या सीट जवळ जाऊन बघतो तेव्हा खरंच त्या दोन माणसांच्या सीटवर एकच माणूस बसलेला असतो, पण त्याच्या बाजूची जागा रिकामी असते, पण त्याच्यावर एक रुमाल ठेवलेला असतो. रुमाल ठेवणं याचा अर्थ काय, म्हणजे त्या जागेवर कोणीतरी बसलेलं आहे. आता मला जास्त हे करायचं नाही, मला उदाहरण साधं द्यायचं आहे. मला सांगा काय त्या रुमालाची किंमत आहे, काय मामलत आहे. 5 रुपयाचा रुमाल, 5 रुपयाचा, नाक पुसलेला, कानात घातलेला, घाम पुसलेला, गचाळ झालेला 5 रुपयाचा रुमाल, पण भल्या भल्या हबपला बसू देत नाही. सत्ता आहे का नाही सांगा, सत्ता आहे का नाही पदार्थामध्ये. तुम्ही पदार्थ काय महत्वाचा हे बघू नका, त्याची त्याला स्वतंत्र सत्ता आहे का नाही हे मला सांगा. आहे ना. एक रुमाल नाक पुसलेला, घाण झालेला, पण त्याचे स्वतःचं मूल्य आहे. तो भल्या भल्यांना बसू देत नाही. तू कसा बसतो, मी इथं आहे आधी. मग साध्या नाक पुसलेल्या रुमालाची सत्ता आहे, आमची नसेल. परमात्म्याने आम्हाला सामर्थ्य दिलं नसेल, परमात्म्याने आम्हाला बुद्धी दिली नसेल, परमात्म्याने आम्हाला काही ताकद दिली नसेल, परमात्म्याने आम्हाला परमार्थ करायला काही दिलं नसेल. दिलं असेल. आमच्याकडे सत्ता आहे, पण ती सत्ता ओळखण्याचं आमच्याकडे सामर्थ्य नाही. ही आमची अडचण आहे. आमची अडचण ही आहे.
आम्हाला सत्ता दिली आहे देवाने, पण ती सत्ता ओळखण्याचं सामर्थ्य नाही आहे, म्हणून आम्ही धर्मसंस्थापना करू शकत नाही. सत्ता असून चालत नाही, त्याला सामर्थ्याची जोड लागते. नाथ महाराज म्हणतात तसं. भगवान एवढ्या करता अवताराला आले, कारण सत्ता आणि सामर्थ्य या दोन्हीचं एकेंद्रीकरण जर कुठं झालं असेल तर ते भगवत तत्वामध्ये झालेलं असतं. याकरता परमात्म्याचा अवतार होतो. परमात्मा अवताराला येतात धर्मसंस्थापना करणं, आणि धर्मसंस्थापना करणं याचाच अर्थ या जगतातल्या सज्जनांचं रक्षण करणं आणि दुष्टांचं निर्दलन करणं. भगवान श्रीकृष्ण अवताराला आले. भगवंताचं चरित्र आपल्याला जे बघायचं आहे ते चरित्रामध्ये भगवान अवताराला आले, बाललीला केल्या, अमुक केलं तमुक केलं, हे झालं ते झालं, हे सगळं बघणं आहेच आहे. पण आपल्या हातामध्ये तेवढा वेळ नाही, आणि भडा 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 सगळं चरित्र सांगून टाकणं हा माझा हेतू नाही. मला तसं करायचंही नाही. तसंच जर सांगायचं असतं तर इथं यायचं काय कारण, आपण ग्रंथातही वाचू शकलो असतो. गर्गसंहिता बघा, संतांच्या गवळणी बघा, संतांच्या बाळक्रीडा बघा, भागवत बघा, भागवतावरच्या टीका बघा, त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलंच असतं. तेवढं सांगण्यात मला तात्पर्य वाटत नाही. कथेच्या अनुषंगानं भगवंतानी जो ज्या जगताच्या कल्याणाकरता नृणाम निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवत प्रभो असं भागवत बोलतं, त्या नृणाम निःश्रेयसार्थाय, हे निःश्रेयस जे आहे ना, ते निःश्रेयस भगवंतानी उपदेशाच्या रूपानं कुठं कुठं दिलंय हे त्यांच्या चरित्र चिंतनातून कळलं पाहिजे. हो, चरित्र कळणं, कथा कळणं हा भाग वेगळा आहे. आणि त्या कथेतून भगवंतानी निःश्रेयसाचा उपदेश ज्या कृतीच्या माध्यमातून केलेला आहे, त्या निःश्रेयसाची जाणीव होणं हे त्या चरित्र चिंतनाचा तो प्राण आहे असं मला वाटतं. चरित्र सांगणं फार सोपं आहे असं मी म्हणत नाही, कारण नामदेव यांनी म्हटलंय, समुद्राची शाई केली, पृथ्वीचा कागद करून कल्पवृक्षाच्या लेखणीनं आपण त्या कागदावर भगवान श्रीकृष्णांचं चरित्र लिहिलं तर हे अपूर्ण पडेल, पण चरित्र संपणार नाही असं भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आहे. असं चरित्र आहे. पृथ्वीचा कागद करावा, समुद्राची शाई करावी, आणि कल्पवृक्षाच्या लेखणीनं लिहावं, पुरत नाही. आम्ही जो जो विचार करू, आम्ही ज्या ज्या पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांचं चिंतन करू, ज्या ज्या कथा सांगू, त्या कथेतून जो भाव व्यक्त करू, त्या कथेतून काहीतरी तात्विक भूमिका सिद्ध करण्याचा प्रयत्न करू, हे सगळं झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण शिल्लक राहतात. आणि ते खरे श्रीकृष्ण ते आहेत जे विचाराच्या पलीकडे आहेत, जे चिंतनाच्या अतीत आहेत, ज्यांच्या चिंतनामध्ये आमच्या अंतःकरणाचं समाधान नाही. आपल्या चिंतनाचे विषय काय असावेत? परमात्मा हा चिंतनाचा विषय आहे, कारण तो चिंतनाच्या अतीत आहे. म्हणून माझं बोलणं विरोधाभासी वाटण्याची शक्यता आहे, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट करतोय जरा. चिंतन त्याचं करावं जो चिंतनाचा विषय नसतो. ऐका माझं विधान. जो चिंतनाच्या अतीत आहे, जो अप्रमेय आहे, त्याच्या चिंतनात जीवनाचं धन्यता असते. ज्याला प्रमेय मानलंच गेलेलं आहे त्याचं चिंतन करता काय? त्याचे गुण गा की ज्याच्या गुणांना अंत नाही आहे. सामान्य माणसाचे गुण गाऊन काय मिळणार? कालिदासाने एके ठिकाणी चिंतन करताना संतांच्या संबंधामध्ये हे विधान केलंय. महिमानं यद उत्कीर्त्य तव संह्रियते वचः श्रमेण तद शक्त्यावान गुणानाम इयत्तया. कालिदासाचं वचन. महिमानं यद उत्कीर्त्य, यांच्या गुणांची कीर्ती गाताना, यांचं महिमान गाताना काय होतं? तव संह्रियते वचः, आमची वाणी बंद पडते. कशामुळे बंद पडते? श्रमेण तद अशक्त्यावा, ती श्रमानं अशक्त होते. न गुणानाम इयत्तया, वर्ण्य विषयाचे गुण संपतात म्हणून ती थांबत नाही, ती थकते म्हणून थांबते वाणी.
वर्ण्य विषयाच्या गुणांची परिसमाप्ती वाणीला थांबवते हे खरं आहे, पण वाणी थांबण्याचं हे एकमेव कारण नाही आहे. वर्ण्य विषयाच्या गुणांची अनंतता सुद्धा वाणीला थांबायला कारण ठरत असते, वाणीला अशक्त बनवत असते. भगवान श्रीकृष्णांबद्दल आपण 2 तास बोलू, 5 तास बोलू, 10 तास बोलू, 15 तास बोलू, 24 तास बोलू, पण 24 तासानंतर पुढच्या दिवसातल्या पहिल्या तासाला किंवा 24 तास आम्ही भगवंताचे गुण गाऊ, पुढे येणाऱ्या 25व्या तासाला आपल्याला हे वाटेल की आपण 24 तास बोललोय पण अजून बोलायचं राहिलंय. आपल्याला हे जाणवत राहील की हे सांगितलंय याच्यापेक्षा हे सांगायला पाहिजे होतं. आम्ही भगवंताचं अमुक सांगितलं, आम्ही भगवंताचं तमुक सांगितलं, अरे हे सांगण्यापेक्षा वेगळं सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आम्ही भगवंताच्या बाललीला सांगितल्या, 24 तास बाललीला सांगून झाल्यानंतर 25व्या तासाला आम्हाला वाटेल बाललीलांपेक्षा भगवंतानी सांगितलेली गीता बोललो असतो तर बरं झालं असतं. हे भगवंताचं अनंतत्व आहे, हे भगवंताचं व्यापकत्व आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचं चरित्र मी मुद्दाम भगवान श्रीकृष्णांना चरित्र चिंतना करता शेवटी ठेवलं. बलराम दादा आणि सुभद्रेचं चरित्र पहिल्यांदा सांगितलं, कारण जर पहिल्यांदाच कृष्ण चरित्र सांगायला प्रारंभ केला असताना 7ही दिवस तेवढंच सांगावं लागलं असतं, या 2 चरित्राला बाजूला ठेवावं लागलं असतं. आणि कृष्ण चरित्र आपण ऐकत आलेलो. भगवान श्रीकृष्णांचा अवतार भगवद विग्रह म्हणून झाला. आता हा भगवद विग्रह काय आहे, भगवद विग्रह कसा असतो, भगवद विग्रह म्हणजे काय याचा विचार आहे. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान कोण याची व्याख्या सांगताना आपल्याला असं सांगितलं की हा परमात्मा दुसरा कोणी नाहीये. भगवान कुणाला म्हणतात, जो भगवान आहे तो भगवान आहे. मग भग म्हणजे काय, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुण याला म्हणतात भग, आणि वसती जेथ तो भगवंत असा अर्थ ज्ञानोबाने केले. भगवान म्हणजे काय, भग ही संज्ञा कोणत्या अर्थाने लावली जाते, भग कशाला म्हणतात. आपल्याकडे आपण काय म्हणतो, एखाद्या जवळ गुण असले की त्याला गुणवान असं म्हणतो की नाही आपण. गुणवान म्हणजे काय, हे 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 गुण याच्या जवळ आहेत त्याला गुणवान असं म्हणतात. लक्ष्मीवंत असं आपण म्हणतो किंवा लक्ष्मीवान असं आपण म्हणतो. म्हणजे काय, याच्याजवळ लक्ष्मी आहे म्हणून लक्ष्मीवान. तसं भगवान म्हणजे कोण, ज्याच्या जवळ भग आहे तो भगवान. भग म्हणजे काय, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या 6 गुणांना मिळून भग अशी संज्ञा आहे. आणि हे भग ज्याच्या जवळ आहे त्याला भगवान असं म्हणतात. ज्ञानोबराने म्हणून तो भगवंत निसंगाचा सांगात पार्था दत्तचित्त होई आता. 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबरा हे बोलून दाखवतात, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत त्याला भगवान असं म्हणतात. ज्ञानोबारायांनी केलेल्या चिंतनामध्ये आणि भग या संज्ञेमध्ये सांगितलेल्या 6 गुणांचा विचार विष्णू पुराणात आला, पण थोडा वेगळा आला. विष्णू पुराण म्हणतं ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः वैराग्यस्य अथ मोक्षस्य षण्णाम भग इति स्मृतः. या 6ला भग असं म्हटलं जातं. कोणते 6, त्यांनी सांगितलेले 6 वेगळे. ऐश्वर्य, समग्र ऐश्वर्य, ऐश्वर्यस्य समग्रस्य. विष्णू पुराणामध्ये हा जो विचार आला, हा विचार अनेक ठिकाणी मांडला गेला, त्याच्यावर टीकाही झाल्या, म्हणजे त्याचं भाष्यही झालं. पण समग्र शब्द सगळीकडे लावायचा. ऐश्वर्यस्य समग्रस्य, धर्मस्य समग्र धर्मस्य, यशसः समग्र यशसः, समग्र श्रियः, समग्र वैराग्य
पण वैराग्याच्या नंतर येणाऱ्या मोक्षाला समग्र शब्द लावायचा नाही, दोघांना लावायचा, बाकीच्यांना असं काही त्या टीकेमध्ये आलं सोडून द्या. पण सगळं ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, वैराग्य आणि मोक्ष या 6 गुणांना मिळून भग अशी संज्ञा आहे असं विष्णू पुराणे म्हटलंय. अजून एक चिंतन, भगवान कुणाला म्हणावं या अर्थाने आपल्याला सांगितलं जातं. भगवान शब्दाची व्युत्पत्ती काय? पुन्हा विष्णू पुराणाने आपल्याला भगवान शब्दाचा दुसरा अर्थ सांगताना सांगितलं, उत्पत्तींच विनाशंच भूतानाम अगतिम गतिम वेत्ती विद्याम अविद्यांच वाच्यो भगवानिती सवाच्यो भगवानिती. भगवान कुणाला म्हणतात? ज्याला उत्पत्ती आणि नाश कळतो, ज्याला भूतांची गती आणि अगती कळते, आणि जो भूतांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञान आणि अज्ञानाचा ज्ञाता आहे त्याला भगवान असं म्हणतात. उत्पत्तींच विनाशंच भूतानाम अगतिम गतिम वेत्ती विद्याम अविद्यांच, त्याला विद्याही कळते आणि अविद्याही कळते, स वाच्यो भगवान इति, त्याला भगवान असं म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये हे सगळं बघायला मिळतं. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात दाखवायचं झालं तर आपल्याला आज आणि उद्याचा दिवस पुरणार नाही. भगवंताचं यश कसं आहे, भगवंताची कीर्ती कशी आहे. यश आपण बोलून आलो, यश म्हणजे कीर्ती आपण बोलून आलो. नास्ति येषाम यश काये जरा मरण जंभयम, कवींच्या बाबतीमध्ये हे सांगितलं जातं. असो, भगवंताची कीर्ती, भगवंताचं यश, यश शब्द दोन्ही अर्थाने घ्या, कीर्ती या अर्थाने घ्या आणि यश शब्द विजय, यश अपयश या जोडीतलं यश घ्या. भगवान श्रीकृष्णांना अपयश माहिती नाही, आतापर्यंत माहिती नाही. वयाच्या अवघ्या 5व्या दिवशी मारायला पूतना आली, यश. बकासूर आला, यश. तृणावर्त आला, यश. कोणी जो महाबळ आला, यश. जो कोणी असुर समोर आला, कंस आला, यश. शिशुपाल आला, यश. बायकोला पळवून आणायचंय, यश. संतती निर्माण करणं, यश. सोन्याची नगरी निर्माण करणं, यश. अपयशाचा भगवान श्रीकृष्णांचा स्पर्श नाही. एक भूमिका मात्र त्यांना रणछोड दास म्हणतात ती सांगितली जाते. तिथं भगवंताने अपयश घेतलं म्हटलं जातं, पण तिथे अपयश नाही, तेही यश म्हणून टीकाकारांनी फार सुंदर वर्णन केलंय त्याचं. पण आत्ता ते बोलत नाही. श्री, यशश्री, श्री शब्द. आता यश, अपयशातलं यश घ्या, यश म्हणजे कीर्ती घ्या, भगवान श्रीकृष्णांची कीर्ती. कृष्ण कीर्तीने झडपली, नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर प्रसंगामध्ये सांगितलं. कृष्ण कीर्तीने झडपली, कीर्ती आहे. रुक्मिणी माता भगवंताशी लग्न करेपर्यंत रुक्मिणी मातेने भगवंताला बघितलं नव्हतं. हा काळा आहे का गोरा आहे, कसा दिसतो, उंच आहे का बुटका, काही माहिती नव्हतं. पण कृष्ण उपासना करणारे भगवत भक्त फिरत 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 ज्या वेळेला रुक्मिणी मातेच्या घरी दरबारात येत असत, भीष्मकाच्या दरबारात येत असत, कृष्ण कीर्ती गात असत, ती कीर्ती ऐकून रुक्मिणी मातेला लक्षात आलं की आपला नवरा आहे तो हाच आहे. म्हणून नाथ महाराजांनी फार चांगले शब्द, कृष्ण कीर्तीने झडपली, ती झडपली आहे कीर्तीनं. आणि मग त्या सुदैवांबरोबर ब्राह्मणाबरोबर रुक्मिणी मातेने पत्र पाठवलं आणि ती कीर्ती ऐकल्यामुळेच त्यांना, नाहीतर बघण्याचा काय संबंध आहे, बघितलं नव्हतं. पण न बघता सुद्धा भगवान श्रीकृष्णांना रुक्मिणी माता सुंदर म्हणते. बघा पत्र आपण, पहिला श्लोक, पहिलंच चरण. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैहि हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपम मे कात्वा मुकुंद महती कुलशील रूप. सगळेच्या सगळे श्लोक बघा आपण.
रुक्मिणी माता देवाला म्हणते, देवा तुमच्या गुणांचं श्रवण आम्ही केलं आणि त्या श्रवणातून आम्हाला हे कळलं की तुम्ही त्रिभुवनात सुंदर आहात, त्रिभुवनात. म्हणून आपण परवा बोललो ना, सौंदर्याची मीमांसा जेव्हा सौंदर्य शास्त्रांनी केली तेव्हा दोन प्रकारच्या सौंदर्याची भूमिका मांडली. एक रूपात्मक सौंदर्य आहे, एक गुणात्मक सौंदर्य आहे. रुक्मिणी माता गुणात्मक सौंदर्याचा विचार आधी सांगते. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. कीर्ती कशाला म्हणतात? कीर्ती बघायची नसते, कीर्ती हा ऐकण्याचा विषय, तो बघण्याचा विषय नाही. बघण्याचा विषय कीर्तिमानाचं रूप आहे, कीर्तिमानाची क्रिया हा बघण्याचा विषय आहे. नुसती कीर्ती हा ऐकण्याचा विषय आहे. भगवान श्रीकृष्णांची कीर्ती ऐकली नाही असा माणूस नाही. भगवान श्रीकृष्ण हा शब्द ज्याने ऐकला नाही असा माणूस नाही. आणि जो ऐकत नाही, किंवा उलट बोलतो थोडं, भगवान श्रीकृष्णांची कीर्ती ऐकली नाही किंवा भगवान श्रीकृष्ण हा शब्द ऐकला नाही असा माणूस नाही. आणि ज्याने ऐकला नाही तो माणूसच नाही. बघा, विचार करा, तो माणूसच नाही. मग बहुतेक ते जनावर असलं पाहिजे, बहुतेक तो मनुष्येतर प्राणी असला पाहिजे. दुष्टांनी ऐकली, सज्जनांनी ऐकले. रुक्मिणी माता म्हणते, देवा तुमची कीर्ती आमच्या कानात गेली. श्रुत्वा गुणान, कसं कळलं आम्हाला? भुवन सुंदर शृण्वतांते. आम्ही तुमची कीर्ती ऐकली, तुमचे गुण ऐकले. शृण्वतांते निर्विश्य कर्णविवरही, आमच्या कानातून हे गुण आत गेले. निर्विश्य कर्णविवरही, कर्णविवरामधून आत गेले. आणि त्यांनी काय केलं? हरतोंग तापम, आमच्या जीवनातला तापच नष्ट केला. जे ऐकल्याबरोबर आमच्या जीवनातला आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक ताप निवृत्त होतो, ते जे ऐकणं आहे त्याला कीर्ती म्हणतात. रुक्मिणी मातेने केलेल्या व्याख्येच्या अनुषंगात निर्विश्य कर्ण विवरही, काय केलं त्या गुणांनी? हरतोंग तापम, आमच्या जीवनातला तापच नष्ट केला, दुःखच नष्ट केलं. ज्या श्रवणाने दुःख निवृत्ती होते त्या श्रवणाला कीर्ती श्रवण म्हणतात. आणि देवा हे झालं गुणात्मक सौंदर्य. रूपात्मक सौंदर्य, रूपम दृश्याम दृश्यमताम अखिलार्थ लाभम, जे रूप बघितल्यानंतर जगतातले सगळे लाभ प्राप्त होतात त्याला सुंदर रूप असं म्हणतात. ते रूपात्मक सौंदर्य आहे. म्हणून त्वयच्युता विशती चित्तम पत्रपम्मे, त्याला सुंदर म्हणतात. आपल्या विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताचं एक नाव आलं की नाही, सुंदर. उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचनः अर्को वाजसन शृंगी जयंत सर्व विजयी, आलं ना? उद्भव सुंदर, सुंदर शब्द वापरला. विष्णू सहस्त्रनामावरती जगद्गुरु शंकराचार्यांचं भाष्य आहे, रामानुजाचार्यांचं भाष्य आहे. आचार्यांनी या भाष्यामध्ये असं म्हटलंय, सुंदर कशाला म्हणतात? विश्वातिशायी सौभाग्यशालित्वात सुंदर. सुंदर शब्द कशा अर्थाने घ्यायचा? विश्वातिशायी सौभाग्यशालित्वात, सकल विश्वातलं सकल सौभाग्य ज्याच्या वाट्याला येतं त्याला सुंदर म्हणतात. सकल विश्वातलं सकल सौभाग्य विश्वातिशायी सौभाग्यशालित्वात सुंदर. आचार्यांनी सुंदर शब्दाची व्याख्या केली, त्याला सुंदर म्हणतात. आणि सकल विश्वातलं सकल सौभाग्य यांच्या वाट्याला आलं. म्हणून सौभाग्याचा आणि सौंदर्याचा असा अतूट संबंध आहे हे लक्षात घेऊन ज्ञानोबारांनी भगवंताचं वर्णन केलं. सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू, हे सौंदर्य. भगवान श्रीकृष्ण सुंदर आहे. कालिदासाने सौंदर्याची व्याख्या करताना म्हटलंय, प्रतिक्षणम यन्नवतामुपैति तदेव रूपम रमणीयतायाः. त्या रूपाला रमणीय म्हणा, त्या रूपाला सुंदर म्हणा, की ज्या रूपाच्या दर्शनात प्रत्येक वेळेला नव्याने अनुभूती येते. प्रतिक्षणम यद नवताम, प्रत्येक क्षणी जे नवं वाटतं त्याला सुंदर म्हणा. आणि पांडुरंगरायाचं रूप बघा, प्रत्येक क्षणी नवीन आहे,
प्रत्येक क्षणी नवीन. काकड्याला जा, वेगळंच सौंदर्य आहे. महापूजेला जा, वेगळाच दिसतो. दुपारच्या नैवेद्याच्या वेळेला दर्शनाला जा, भूक लागलेली आहे, तोंडावर व्याकुळ भाव आहेत, आता कधी प्रवचन सोडतील असं व्याकुळत्व चेहऱ्यावर दिसतं, वेगळेच दिसतात. दुपारच्या पोशाखाला 4 वाजता जा, वेगळेच दिसतात. शेजारतीला जा, वेगळेच दिसतात. दुपारतीला जा, वेगळे दिसतात. चला बाबा, आता अंग टाकलं पाहिजे, झोपलं पाहिजे, बराच वेळ झाला, थकले भागलेले दिसतात. प्रत्येक क्षणी देवाचं रूप वेगळं दिसतं. म्हणून माणसं गेल्यावर एकदा दर्शन घेऊन थांबत नाहीत, आधी बारीत जातात, नंतर फिरून येऊन ओळखीचा पोलीस दिसतो म्हणून आत शिरतात. तिथून फिरून येऊन आमदाराची चिठ्ठी आहे म्हणून आत जातात. तिथून दर्शन घेऊन परत येतात, पोलिसाची नजर चुकवून आत जातात. काय करायचंय मला? पुन्हा 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 बघत राहा. भगवान श्रीकृष्ण प्रत्येक वेळेला नवीन जाणवतील. सौंदर्याची व्याख्या आहे. भगवान श्रीकृष्ण सुंदर आहेत. कशाला सुंदर म्हणतात? मी आपल्याला दोन्ही सांगितलं. सौंदर्य शब्द कशा अर्थाने वापरला जातो तेही सांगितलं. सौंदर्य शब्दाची थोडीशी चिकित्साही केली, नाही असं नाही. मानसशास्त्राच्या दृष्टीने जर सौंदर्याची चिकित्सा आपण करायची ठरवली ना, तर सौंदर्य कशाला म्हणतात, सौंदर्याची नेमकी व्याख्या काय? मानसशास्त्राने सौंदर्य वेगळ्या अर्थाने मी तेही सांगतो. त्याचं काय झालंय, मानसशास्त्र हा विषय एवढ्या अलीकडच्या 100-150 काळाचा इतिहास आहे. या विषयाला फार पूर्वीचा विषय नाहीये मानसशास्त्र हा. स्वतंत्रता त्याला मिळाली या 100-150 वर्षातली आहे. 200 वर्षात मानसशास्त्र, सायकोलॉजी हा विषय स्वतंत्र झाला. त्याला फार मोठा इतिहास नाही आहे. आता 150-200 वर्षापूर्वी तो वेगळा झाला. त्याच्या पूर्वी मानसशास्त्र तत्वज्ञानात अंतर्भूत होतं. म्हणून आजही पतंजल योगसूत्राला भारतीय मानसशास्त्र असं म्हटलं जातं. पतंजल योगसूत्र म्हणजे भारतीय मानसशास्त्र आहे. आणि त्या मानसशास्त्राच्या आधारानं सौंदर्याची व्याख्या करायची झाली तर असं सांगितलं जातं की किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वापि असुंदरम यदेव रोचते यस्मै भवेत् तस्य सुंदरम. मानसशास्त्र बोलतं सुंदर कशाला म्हणतात. किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वाप्य सुंदरम. अरे वस्तू काय स्वभावानं सुंदर किंवा असुंदर असते काय? नाही. मग कशाला सुंदर म्हणतात? सुंदर त्याला म्हणतात यदेव रोचते यस्मै भवेत् तस्य सुंदरम. ज्या वेळेला ज्या वस्तूने आमच्या मनाचा ठाव घेतलेला असतो त्या वेळेला ती वस्तू सुंदर दिसते. यदेव रोचते यस्मै, ज्या वेळेला जे आवडलेलं असतं त्या वेळेला ते सुंदर दिसतं. त्या वेळेपुरतं ते आवडलेलं असतं ते सौंदर्य, पण ते सौंदर्य पारमार्थिक नाही. ती वेळ असते आवडण्याची. म्हणून तर लग्न केल्यानंतर कालांतराने पश्चाताप होतो. उगी गंमत म्हणून सांगतो, पण ठरतं त्या वेळेला तेच आवडलेलं असतं, कारण तेच सुंदर दिसतं, कारण त्या वेळेला त्याची आवश्यकता असते. यदेव रोचते त्या वेळेपुरतं. मग नंतर कळतं कुठून दुर्बुद्धी झाली, नंतर काही उपयोग नसतो. भगवंताचं तसं नाही. भगवंतानी एकदा चित्ताचा ठाव घेतला की भगवान बाहेर जात नाही. यदेव रोचते यस्मै भवेत् तस्य सुंदरम. एकदा रोचते कायमच रोचते. भगवान अंतःकरणातून बाहेर जात नाहीत. त्यांचं रूपच असं आहे, तिथं गेलेलं मन परतच येत नाही. तिथं गेलेलं माघारी येत नाही. परत माघारी येत नाही, येत नाही. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया.
तुकोबर आहे, गोड बोलतात. मी का बोलतो हे सगळं? भगवान श्रीकृष्णांचं जे चरित्र आपल्याला बघायचं आहे, त्या चरित्राचा विचार प्रसंगानुरूप करायचा ठरला तर आपल्याला वेळ पुरणार नाही. पण ऐका, यश, यश नंतर यश म्हणजे कीर्ती, तिथून आपण निघालो हा विचार करत. दुसरा गुण सांगितला श्री, लक्ष्मी, कायम भगवंताबरोबर. परवा बोलून आलो मी, विस्तार करत नाही आत्ता. महाभारताने विष्णू लक्ष्मी आणि राज्य लक्ष्मी अशा दोन पद्धतीच्या लक्ष्मीचा विचार केलाय. त्याच्यातली विष्णू लक्ष्मी भगवंताला सोडून कधीही राहत नाही. अवतार कोणताही असू देत, कोणताही अवतार असू देत, त्या अवतारात भगवंताचं लग्न झालं का न झालं याच्याशी घेणं देणं नाही, तिथं लक्ष्मी असते हे नक्की आहे. वामन अवतारामध्ये भगवंताचं कुठं लग्न आहे? वामन अवतार लहान अवतार आहे, काही त्याच्या लग्नाचा विचार नाही. बळीला पाताळात घातला, अवतार समाप्ती करून टाकली, लग्न कुठं झालं? लग्न नव्हतं. पण वामन अवतारामध्ये भगवंताने आपल्या हातामध्ये जी छत्री धरली होती, त्या छत्रीच्या रूपानं लक्ष्मी त्यांच्या बरोबर आहे. दत्त अवतारामध्ये कुठे लग्न? लग्न नाहीये, पण दत्त अवतारात त्यांच्या बरोबर असणाऱ्या कामधेनूच्या रूपानं लक्ष्मी त्यांच्या बरोबर आहे. बद्री नारायण दोन्ही आपण माहिती आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा विचार आपण करतो. नरनारायणाच्या रूपामध्ये लग्न नाही आहे, नरनारायण या रूपामध्ये लग्न नाही आहे. पण नरनारायणाचा अवतार ज्या बदरिकाश्रमामध्ये झाला, ज्या झाडाखाली नरनारायण बसले, त्या बदरी वृक्षाच्या रूपानं लक्ष्मी त्यांच्या बरोबर राहिली. रामावतारामध्ये सीता मातेच्या रूपाने आहे, कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी मातेच्या रूपाने आहे. त्या त्या अवतारामध्ये लक्ष्मी त्यांच्या बरोबर आहे. ऐका, यश, श्री, परमात्म्याचं औदार्य. आता याची उदाहरणं किती सांगू मी आपल्याला? परमात्म्याची ज्ञान स्वरूपता, परमात्म्याचं वैराग्य, परमात्म्याचं ऐश्वर्य, हे सगळं ज्याच्या जवळ आहे त्याला भगवान असं म्हटलं जातं. उत्पत्तींच विनाशंच भूतानाम अगतिम गतिम वेत्ती विद्याम अविद्यांच सवाच्यो भगवान इति. त्याला ज्ञानही कळतं, अज्ञानही कळतं, कारण ज्ञानाचाही तो साक्षी आहे, अज्ञानाचाही तोच साक्षी आहे. आता हा विस्तार आहे वेदांताचा, आता करत नाही, वेळेची मर्यादा पाहता भगवान श्रीकृष्णांच्या अवताराचं चिंतन, चरित्राचं चिंतन करायचंय. याच्याकरता भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोण हे आपल्याला कळलं पाहिजे. परब्रह्म भगवान श्रीकृष्णांच्या रूपानं प्रकट झालं हे निश्चित आहे. ते गोकुळामध्ये गेले, ते मथुरेमध्ये प्रकट झाले, गोकुळामध्ये गेले वगैरे वगैरे. या कथानकातून जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांकडे पाहत जातो, तसं भगवान श्रीकृष्ण या व्यक्तिमत्वाचे पदर आपल्याला उलगडत जातात. आणि जसा एक एक पदर बाजूला काढावा असं कळत जातं की जो पदर बाजूला काढलाय त्याच्यापेक्षा खालचा पदर अजून सुंदर आहे, त्याच्यापेक्षा खालचा पदर अजून सुंदर आहे, त्याच्यापेक्षा खालचं अजून सुंदर आहे. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्र चिंतनामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या रूप गुणात्मक सौंदर्याची तीव्रता वाढत गेलेली आपल्याला दिसत राहते. आणि मग असं वाटतं की फक्त हेच करत राहावं, हेच ऐकत राहावं, याच्यापेक्षा दुसरं ऐकण्यामध्ये काही तात्पर्य नाही. एकदा ते ऐकलं, एकदा ते मनात बसलं, दुसरं काही गोड वाटत नाही. यत् प्राप्य तदेव अवलोकयति तदेव शृणोति तदेव वाचयति तदेव चिंतयति. नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये चिंतन केलंय ना, त्या पद्धतीनं भगवंताबद्दल ऐकत राहावं असं वाटत राहतं. ते भगवंताचं कसं आहे, थोडंसं ज्ञानेश्वरीच्या आधारानं, थोडंसं भागवताच्या महाभारताच्या आधारानं भगवंताचं चरित्र मला थोडा वेळ मिळाला आहे म्हणून आज आणि उद्या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला ते ऐकायचं आहे. वेळ झालेली आहे, थोडा वेळ आपण सुट्टी घेऊ. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्र कथनाला प्रारंभ करायचा आहे. तो प्रारंभ करताना भगवान श्रीकृष्णांचा अवतार ही संकल्पना काय आहे
याचा अंशतः विचार मी फक्त आपल्यासमोर ठेवलाय. पण तो अवतार भगवंताचा झाला, तो मथुरेत झाला, गोकुळात झाला. गोकुळात भगवान का गेले, ही जी कथानकं आहेत त्या कथानकांचा थोडा क्रमानं विचार आपल्याला करायचा आहे. त्याच्यात या सिद्धांताचं शोधन करण्याचं, अवलोकन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तो विचार पुढच्या सत्रात सांगतो. आत्ता इथे थांबतो, थोडासा फराळ करून येऊ आणि मग त्याचा पुढचा विचार करू. भाविकांना विनंती आहे, खाली बसा, खाली बसा. हेची मागतो तुला विठोबा चरणी ठाव दे मला. हेची मागतो तुला विठोबा चरणी ठाव दे मला. बोला, भजन करा. हेची मागतो तुला विठोबा चरणी ठाव दे मला. 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 हे मागतो तुला विठोबा चरणी ठाव दे मला. हेची मागतो तुला विठोबा चरणी ठाव दे मला. हेची मागतो तुला विठोबा चरणी ठाव दे. हरी 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 हरी. हेची मागतो तुला विठोबा चरणी ठाव दे मला. 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 पंढरीनाथ भगवान की